नमस्कार सगळ्यांना. CRJ अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण मागच्या लेक्चर्समध्ये बेसिक इकॉनॉमिक्सचा सिलेबस आपण डिकोड प्रॉपर केलेला आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या टेक्निकल टर्म्स बघणार आहोत. म्हणजे जसं की मनीचं इव्हॉल्युशन कसं झालं, मग बार्टर सिस्टमपासून तर डिसेंट्रलायझेशन ऑफ फायनान्स याच्यापर्यंतची सिस्टम कशी होती. मग याच्यामध्ये आपण पाहिलं तर बार्टर सिस्टमचा एक वेगळा टाइम झोन होता. मग गोल्ड कॉईन्स आणले मिडिवल इंडियामध्ये. त्याच्यानंतर मेटल कॉईन्स आणले, पेपर करन्सी आली. पेपर करन्सीमध्ये मग वेगवेगळे प्रॉब्लेम्स, पेपर करन्सीचे प्रॉब्लेम्स कुठले कुठले होते, जसं की करप्शन. अजून त्याच्यामध्ये आपण समजू शकतो डिमॉनिटायझेशन आलं. तर तो ह्या गोष्टींच्या डेट्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग थोडं अजून सेफ्टी आणि सिक्युरिटी पेमेंटसाठी आपण नवीन गोष्ट आणली. कुठली आणली तर प्लास्टिक कार्ड्स. त्याच्यामध्ये आपण कशाचा यूज करू लागलो, प्लास्टिक कार्ड्सचा. प्लास्टिक कार्ड्समध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स. डेबिट कार्ड हे कुठल्याही बँकेत आपलं अकाउंट असलं तर आपण कशाचा यूज करतो, डेबिट कार्डचा. मग त्याच्या थ्रू आपण पैसे काढू शकतो. डेबिट कार्ड म्हणजे काय, तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधून आपण पैसे काढू शकतो. आणि डेबिट पेमेंट क्रेडिट कार्डमध्ये काय गोष्टी असतात, क्रेडिट कार्डमध्ये म्हणजे तुमचा एक पर्टिक्युलर सिबिल कोड मेंटेन तुम्हाला करावा लागतो. अकाउंटमध्ये पर्टिक्युलर बॅलन्स मेंटेन करावं लागतं. मग त्याच्या आधाराने तुम्ही 30 days ते मॅक्झिमम 1 yearसाठी तुम्ही क्रेडिटवरती पैसे यूज करू शकतात. आणि कालांतराने त्याचं इंटरेस्ट आपल्याला काय करावं लागतं, पेमेंट करावं लागतं. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. म्हणजे काय, एक हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्ह इकॉनॉमिक्सचा. हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये कशी सिस्टम होती आणि त्याच्यानंतर पुढे ही सिस्टम कशी बदलत आली, तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायच्या आहेत. ओके. आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलं, आपली इकॉनॉमी जर समजून घ्यायची असली तर आपला एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आपल्या माइंडमध्ये असला पाहिजे, की बाकीच्या कंट्रीज आपल्या देशामध्ये नक्की काय करताय, याचं थोडंसं आपला तारतम्य असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं, जसं की इंडियाची GDP किंवा मग फॉरेनची नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेची GDP आपल्याला माहिती असली पाहिजे. सोबतच ऑस्ट्रेलिया वगैरे हे देश वेगवेगळे कशा पद्धतीने त्यांची GDP ग्रोथ करताय. मग GDPचा अर्थ काय, तर ते आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे. कुठलीही कंट्री डेव्हलप करत असते किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते, याच्या मागचं रिझन काय असतं बरं. प्रत्येक कंट्रीचं डेव्हलपमेंट मागचं रिझन असतं की त्या कंट्रीमध्ये प्रॉपर एज्युकेशन कसं दिलं आहे. त्याच्यानंतर तिथे कॉर्पोरेट सेक्टर कसं आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर कसं आहे, या सगळ्या गोष्टींच्या डिपेंडेंटवरती आपल्याला काय मिळत असतो, प्रॉपर रिझल्ट मिळत असतो. कोणता रिझल्ट, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. मग इकॉनॉमी डिपेंडेंट कशावरती आहे, आता फॉर एक्झाम्पल आपली फॅमिलीमधली पण इकॉनॉमी असते. ही इकॉनॉमी कशावरती डिपेंडेंट आहे बरं, कुठल्या गोष्टीवरती, की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये इन्कम काय, कुठल्या सोर्समधून तुमची इन्कम अर्निंग होते. मग फॉर एक्झाम्पल काही जी शेती असेल, काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील, किंवा काही सर्व्हिसेसमध्ये असतील, काही गव्हर्नमेंटमध्ये एखाद्या पोस्टवरती असतील कोणाचे पॅरेंट्स. मग याच्या अनुषंगाने आपल्याला काय कळतं, की याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जॉब क्रिएशन, जॉब जनरेशन कशा पद्धतीने झालेलं आहे. ठीक आहे. मग याचे आता तुम्ही बघितलं, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका याच्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य कशाला दिलेलं जातं, तर स्टार्टअप्सला. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही प्रकारचं स्टार्टअप हे करत असतो. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, मोठ्या मोठ्या बँक्समध्ये तो काय करत असतो, जॉब करत असतो. तेच आपण इंडियामध्ये बघितलं, सर्वात जास्त इंडियामध्ये काय काय कल्चर आहे आपलं, मोस्ट प्रोबॅबली इंडियाचं कल्चर आहे ॲग्रिकल्चर ओरिएंटेड. ॲग्रिकल्चर गोष्टीसाठी आपण सर्वात जास्त काय आहेत, प्रॉस्परस आहोत. म्हणजे जर आपली ॲग्रिकल्चर सिस्टम स्ट्रॉंग राहिली तर त्याच्या अनुषंगाने आपली इकॉनॉमी चालत असते. जसं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सेक्टर्स वगैरे काय असतं, त्याचं यूज काय आहे, हे आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये पुढे बघणार आहोत. ठीक आहे. मग हा एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आपल्या माइंडमध्ये क्लिअर असला पाहिजे. मग आफ्रिका असेल, एशिया खंड असेल, नॉर्थ अमेरिका असेल, साऊथ अमेरिका असेल, ग्रीनलँड आहे, किंवा खाली आफ्रिका वगैरे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या माइंडमध्ये क्लिअर असतात तर त्याच्या अनुषंगाने आपण पुढे डिटेलिंग करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन बघून घ्या. म्हणजे कसं, ची GDP एक्झॅक्टली किती आहे, किंवा त्याच्या ग्रोथ रेट किती आहे. थोडंसं तुम्हाला स्लाइड्समध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसू शकतो, की 20.92, 3.35, चायनाची 14.75, 6.35. मग यांची GDP एवढी हायेस्ट आहे आणि इंडियाची का बरं कमी, तर हे थोडंसं आपल्याला काय, कंपॅरिझन प्रॉपरली झालं पाहिजे. मग आता सर्वात महत्त्वाचा कॉन्सेप्ट आपल्याला याच्या पुढे समजून घ्यायचं आहे, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. मागच्या पण लेक्चरमध्ये आपण बघितलं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय असतं. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन महत्त्वाच्या गोष्टी. आता उदाहरण घेऊया आपण CRJ अकॅडमीचं. मी मागच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं. महत्त्वाची गोष्ट काय आहे, सर्वात पहिलं CRJ अकॅडमीने काय केलं, त्यांचं ऑफिस घेतलं. ऑफिस घेतल्यानंतर मग त्यांनी काय हायर केले, लेबर हायर केले. लेबर म्हणजे टीचर्स त्यांनी हायर केले. त्याच्यानंतर मग टीचर्सला बोर्ड दिला, इक्विपमेंट्स दिले, याच्या माध्यमातून काय जनरेट केलं आपण, कॅपिटल जनरेट केलं. आणि इंडिव्हिज्युअल पर्सन आहे मी, एंटरप्रिनर,
किंवा मग एखादा त्याचा ओनर असेल त्या CRJ अकॅडमीचा. या सगळ्या गोष्टींनी त्यांनी काय केलं, पहिलं लँड विकत घेतले, मग त्यांनी लेबर हायर केले, मग कॅपिटल त्याच्यामध्ये लावला आणि स्वतः एंटरप्रेनर. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर काय सुरू झाली, ती इकॉनॉमी सुरू झाली. काय सुरू झाली, कंप्लीट इकॉनॉमी. मग लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर. ठीक आहे, याला आपण प्रॉपरली जॉईन करू शकतो. आता मायक्रो आणि मॅक्रोचं थोडंसं आपल्याला सहसा तुम्हाला कंबाईन एक्झाम्स आणि मिलिटरी एक्झाम्स मध्ये शॉर्ट फॉर्म किंवा फुल फॉर्म विचारतात. तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय विचारा, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कुठल्या प्रकारचं मार्केट असतं, हा एक प्रश्न त्याच्यावरती फ्रेम होऊ शकतो. दुसरा प्रश्न काय फ्रेम होणार त्याच्यामध्ये, मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमी ॲज अ होल. मग हा गाळल्या जागामध्ये विचारू शकतात की डॅश इकॉनॉमी अकॉर्डिंग टू व्हॉट एक्झॅक्टली क्रायटेरिया मॅक्रो इकॉनॉमिक्स कम्स अंडर. मग असा प्रश्न तुम्हाला ते गाळल्या जागा किंवा MCQ मध्ये विचारू शकतात. मग याच्यामध्ये जर MCQ मध्ये विचारा तुम्हाला ऑप्शन काय राहील, ॲज अ होल किंवा असे वेगवेगळे 3 ऑप्शन असतील. मग आपल्याला काय असलं माहिती असलं, मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अ इकॉनॉमी ॲज अ होल. मग मायक्रो आणि मॅक्रोचं एक्झाम्पल काय आहे, मायक्रो मीन्स व्हॉट, इंडिव्हिज्युअल मार्केट, इंडिव्हिज्युअल पर्सन, इंडिव्हिज्युअल कंट्री. ह्या सगळ्यांचा स्टडी कशामध्ये होत असतो, इंडिव्हिज्युअल मार्केटमध्ये. आता आपण म्हणजे बघा, आता हातातली 5 बोटं आहेत, ही 10 बोटं झाली. ठीक आहे, मग ही सगळ्या पूर्ण हाताचा स्टडी आपल्याला करायचा आहे, उदाहरणार्थ पूर्ण बोटांचा. मग हे कशामध्ये येणार, मॅक्रोमध्ये. आणि फक्त तुम्हाला ह्याच करंगळीला काहीतरी लागलेलं असेल इंडिव्हिज्युअल, ते येणार मायक्रोमध्ये. जसं फॉरेस्ट आहे, फॉरेस्टमध्ये एकाच वनस्पतीच्या जातीचा स्टडी करणं हा कशामध्ये येणार, मायक्रोमध्ये येणार, इंडिव्हिज्युअल गोष्टीमध्ये येणार. मॅक्रोमध्ये पूर्ण जंगलाचा स्टडी, म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रकारचे झाडं आहेत, त्या झाडांच्या वेगवेगळ्या जाती कुठल्या आहेत, मग त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारची फळं लागतात, मग तिथे फुलं कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत, या सगळ्या डिटेल स्टडी करणं म्हणजे कशाचा स्टडी करणे, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी करणे. आणि मायक्रोमध्ये काय, फक्त इंडिव्हिज्युअल मार्केट. मग आपण ग्लोबल पर्स्पेक्टिव्हने किंवा मग आता आपण बघितलं की आता 10 जण आहेत, त्याच्यामध्ये एक माणूस किती इन्कम करतोय, त्याचं ओव्हरऑल इन्कमचं सोर्स काय आहे, हे आपण स्टडी करणार मायक्रोमध्ये. मग त्याच्यानंतर 10 माणसं आहेत एकत्र, त्यांची इकॉनॉमी कशी चालते, त्यांचं सोर्स ऑफ इन्कम काय आहे, ते ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्ट येणार मॅक्रोमध्ये. मायक्रो आणि मॅक्रो. मग आपल्याला पूर्ण भारताची गरिबी काढायची आपल्याला. जर तुम्हाला विचारलं भारताची एकूण गरिबी किती आहे, मग हे आपण कुठल्या कॉन्सेप्टमध्ये काढणार, मॅक्रोमध्ये काढणार. आणि आपण फक्त विचारलं की एखादं राज्य कसं गरीब आहे, तर ते मायक्रोमध्ये येणार. किंवा त्या राज्यातला इंडिव्हिज्युअल पर्सन, एक पर्सन हा मायक्रोमध्ये, आणि कंप्लीट राज्यातले एकूण एकत्र सगळ्या लोकांचा स्टडी हा मॅक्रोमध्ये येणार. ठीक आहे, वन आणि मल्टिपल, हे फक्त एवढं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. मग मायक्रोमध्ये आपण काय स्टडी करतो, स्टडीज द इफेक्ट ऑन द प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस ज्या आपल्या मार्केटमध्ये आहेत. गुड्स म्हणजे काय, हे गुड झालं, हा मोबाईल फोन आहे, हे पण गुड झालं. आता मी तुम्हाला टीचिंग देतोय, हे काय झाली, सर्व्हिस झाली. गुड्स आणि सर्व्हिसेस. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर काय देतो आपल्याला, सर्व्हिसेस देतो. टीचर सर्व्हिसेस देतो. त्याच्यानंतर अजून सर्व्हिस काय आहे, एखादा वर्कर आहे समजा IT मध्ये, तो पण कशामध्ये काम करत असतो, कम्प्युटरवरती काम करत असतो. एखाद्या कंपनीमध्ये तो काय करत असतो, सर्व्हिस देत असतो. गुड्समध्ये काय आलं, आता फॉर एक्झाम्पल मी चेअर विकत घेतले माझ्या अकॅडमीसाठी, किंवा मी फॅन विकत घेतला, कॅमेरा विकत घेतले, हे सगळे गुड्स झाले. यांच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत कनेक्टिव्हिटी करू शकतो. दॅट इज गुड्स अँड सर्व्हिसेस. मग मायक्रोमध्ये काय, स्टडीज द इफेक्ट्स ऑफ प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यानंतर बघा, आता स्टडीज इकॉनॉमिक ग्रोथ, नॅशनल इन्कम, GDP एक्सेट्रा. आता बघा, ही कंटिन्यू इकॉनॉमी आपली चालू झाली फॅक्टर ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून. मग याच्या माध्यमातून आता एकूण किती उत्पन्न होतंय अकॅडमीमध्ये, मग ह्या उत्पन्नाचा आपल्याला काही ना काही काय पे करावा लागतो, टॅक्स पे करावा लागतो. मग पुण्यामध्ये एकूण किती अकॅडमी चालतात, पुण्यामध्ये एकूण किती कारभार चालू आहे बरं, हे सगळे लोक प्रॉपर टॅक्स भरतायत का नाही, त्याचं एकूण इन्कम किती होतंय, या सगळ्यांचा स्टडी आपण कशामध्ये करतो, मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये. फक्त CRJ अकॅडमीचा मला स्टडी करायचा आहे, तर मी ते कशामध्ये करणार, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. बघा, स्टडीज ऑन द इफेक्ट ऑफ प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इंडिव्हिज्युअल लेवलला. स्टडीज इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, कंप्लीट इकॉनॉमिक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय ग्रोथ झाली, मग ते कसं कॅल्क्युलेट करणार मी, मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून. मग मी माझी एक टीम तयार करणार, त्या टीमला मी अधिकारी तयार करणार, मग ते अधिकारी गावागावांपर्यंत जाणार, तिथला ते प्रॉपर नमुना घेऊन येणार, मग ते सिनियर ऑफिसर्सला पाठवणार. मग सगळा डाऊन टू रनचे अधिकारी कुठले झाले, तलाठी झाले, त्याच्यावरती
ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतील, मग तहसीलदार असणार, नायब तहसीलदार, मग तहसीलदार, मग डेप्युटी कलेक्टर, मग कलेक्टरकडे. या हायरार्की मधून मग त्या गोष्टी येत जाणार वरतीपर्यंत. मग आपण एकूण म्हणणार की एवढं या सेक्टरचं काय झालेलं आहे, ग्रोथ झालेलं आहे. ठीक आहे. काय काढायचं असतं याच्यामध्ये, इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे आता आपण बघितलं की इंडियाने ह्या सेक्टरमध्ये ग्रोथ केलं, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ग्रोथ केलं. मग ग्रोथ कशा पद्धतीने होते, प्रॉपर तुम्हाला आता चांगला पावसाळा महाराष्ट्रात झाला. ठीक आहे. पाऊस चांगला पडला, पाऊस पडल्यानंतर मग आपण चांगली पेरणी वगैरे करू, सगळ्या गोष्टी प्रॉपर आपण लावू. रब्बी हंगाम चांगला गेला, खरीप हंगाम चांगला गेला, त्याच्यामध्ये मग आपण पीक पाणी प्रॉपर घेतलं, प्रॉपर सगळं आलं. MSP च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला, आणि तेच मग फूड ग्रेन आपल्याला शहरामध्ये भेटतात. जर पाऊस नाही पडला तर इनडायरेक्टली इम्पॅक्ट कशावरती होणार आहे, सामान्य नागरिकावरती पण त्याचा इम्पॅक्ट होणार, कारण की भाजीपाल्याचा भाव हा वाढत जातो. मग एका पावसाच्या पाण्यावरती फक्त शेतकरीच नाही, तर ही आपली जनता आहे, ही सुद्धा काय आहे, त्याच्यावर डिपेंडंट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर डिपेंडंट असल्या तर महत्वाची गोष्ट काय आहे बरं याच्यामध्ये, की ग्रोथ, जर पावसाच्यावरच सगळी ग्रोथ डिपेंडंट आहे. ठीक आहे. पाऊस चांगला झाला, क्लायमॅटिक कंडिशन चांगल्या मिळाल्या, त्या क्रॉप्सला चांगलं व्यवस्थित आलं, शेतकऱ्यापासूनची जी इकॉनॉमी असते तर ती हे चांगली होत जाते. त्यांनी विकलेलं गुड्स मार्केटमध्ये त्यांना सुद्धा मोबदला चांगला मिळाला पाहिजे. मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्यासारखे मिडल क्लासला, सामान्य नागरिकाला सुद्धा त्याचा मोबदला, किंवा जे आपण काही अन्नधान्य खरेदी करायला गेलो तर ते जास्त महागही नाही पाहिजे. मग तिकडे तारतम्य मेंटेन राहिलं तर इकडे सुद्धा मेंटेन राहू शकतो. मग याच्याच अनुषंगाने शेतकरीही खुश झाला, आपणही खुश झालो. म्हणजे काय, त्यांनी जी मेहनत केली होती शेतकऱ्यांनी, त्यांच्या अन्नाला किंवा फूड ग्रेन्सला ते मिळालं, आणि आपण इथे आलो, आपल्याला सुद्धा समजा काही लोकांना 20,000 पेमेंट आहे, त्यांचा महिन्याचा खर्च काहीतरी ठराविक 4-5 हजार त्यांना लागतो. आणि जर पाऊस नाही पडला आणि अन्नधान्याचा भाव जर वाढला तर त्याला जिथे 5,000 लागतात तिथे 7 ते 8,000 लागतील. म्हणजे काय होऊन जाणार, इन्फ्लेशन येत जाणार, महागाई येत जाणार. बरोबर आहे. मग ग्रोथ मध्ये आपण काय म्हणणार, इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये पाऊस नाही पडला म्हणून ॲग्रिकल्चर ग्रोथ ही कमी झाली. ॲग्रिकल्चर ग्रोथ कमी झाल्यानंतर मग मार्केटमध्ये काय झाले, महागाई वाढत गेली. मग याचं कंपॅरिझन कसं आहे हे आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये प्रॉपर बघणार आहोत. इन्फ्लेशनच्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली बघणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, कन्सर्न विथ इंडिव्हिज्युअल लेबर मार्केट अँड कन्झ्युमर बिहेवियर. मग याच्यामध्ये मायक्रोमध्ये काय आहे, इंडिव्हिज्युअल मार्केट. इंडिव्हिज्युअल मार्केटमध्ये मग ॲग्रिकल्चर मार्केट झालं, प्रोडक्शन मार्केट झालं, डेअरी फार्म झाले, मल्टिपल टाइप्स ऑफ मार्केट्स आहेत. मग याच्या इंडिव्हिज्युअल लेवलला वर्क करणार. मग ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये टोटल मार्केट्स किती आहेत, टेरिटोरियल मार्केट्स किती डिवाइड झालेले आहेत ॲग्रिकल्चरमध्ये, ओव्हरऑल. मग आपलं ओनियन मार्केट असेल, ग्रेप्स मार्केट असेल, फ्रुट्सचे असतील, व्हेजिटेबलचे असतील, हे मार्केट कसे डिवाइड केलेले आहेत. मग हे कशामध्ये येणार, मॅक्रोमध्ये येणार. ठीक आहे. मायक्रोमध्ये काय, कन्सर्न विथ इंडिव्हिज्युअल लेबर मार्केट अँड कन्झ्युमर बिहेवियर. लेबर मार्केट कसं आहे, इंडिव्हिज्युअल आहे, आणि दुसरं काय आहे, कन्झ्युमर बिहेवियर. कन्झ्युमरचं बिहेवियर मी जसं तुम्हाला सांगितलं, कोण कोण होते बरं आपल्या फूड क्रॉप्समध्ये, फार्मर्स. फार्मर्स नंतर कोण होते, इंडिव्हिज्युअल पर्सन्स. इंडिव्हिज्युअल पर्सन्समध्ये कोण आले, जे खरेदी विक्री करतात, आणि त्याच्यानंतर सामान्य नागरिक. या तिघांचं बिहेवियर कसं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर कॅल्क्युलेट केलं जातं. आणि मॅक्रोमध्ये काय, कन्सर्न विथ नॅशनल टेरिटरी अँड वर्ल्ड इकॉनॉमिक. नॅशनल टेरिटरीज, आता म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं सर्वात जास्त काय पिकवलं जातं, महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपलं विदर्भ साईडला संत्री वगैरे येतात, किंवा मग पश्चिम महाराष्ट्रात शुगर कॅनचं प्रोडक्शन जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रात बघितलं आपण, किंवा दक्षिण महाराष्ट्रात बघितलं, कांदे सर्वात जास्त प्रमाणात लावतात नाशिकमध्ये, आणि द्राक्ष लावतात सर्वात जास्त. साताऱ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे क्रॉप्स लावतात. म्हणजे काय, टेरिटोरियल डिवायडेडनुसार त्यांचं काय होणार, उत्पन्न हे मिळत जाणार. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती काय डिपेंड आहे, कन्सर्न विथ नॅशनल टेरिटरी अँड वर्ल्ड इकॉनॉमिक्स. तर वर्ल्डमध्ये काय आहे, ऑइल घेतो आपण, त्याच्यानंतर ग्लोबल अजून आपण काय काय इम्पोर्ट करतो आपल्या देशामध्ये, लक्झरियस गुड, परफ्युम्स, असे खूप सगळे गुड्स आणि सर्व्हिसेस आपण दुसऱ्या देशातून घेत असतो. मग याच्यामुळे काय होत जातं, ते मॅक्रोमध्ये आपण कम्प्लिटली त्याचा स्टडी करत असतो. त्याच्यानंतर बघा काय आहे, मेजर फॅक्टर्स इन्क्लूड डिमांड, सप्लाय, फॅक्टर प्राइसिंग, प्रोडक्ट प्राइसिंग, प्रोडक्शन ऑफ कन्झम्पशन. म्हणजे आता एकूण डिमांड किती आहे, आता बघा शेतकरी आहे, शेतकरीला डिमांड, पाऊस सुरू झाल्यानंतर कशाची राहणार, पेस्टिसाइडची डिमांड असणार. त्याच्यानंतर ते जे कुठले फूड ग्रेन्स तिथे लावणार आहेत त्याची त्याला डिमांड असणार, बियाणांची त्याला गरज असणार. म्हणजे कशाची डिमांड, कुठल्या याच्यामध्ये खरीप हंगाम झाला तर त्यावेळेस पाऊस वगैरे पडलेला असतो, त्या टाइम पिरियडमध्ये आपण वेगवेगळे क्रॉप्स लावतो. कुठले कुठले क्रॉप्स लावतो, ज्वारी लावतो, बाजरी लावतो, मका लावतो आपण. त्याच्यानंतर मग कांदा असतो खूप सगळ्या प्रमाणात, किंवा कापूस लावलेला असतो. मग डिमांड कशाची होणार मार्केटमध्ये, ॲग्रिकल्चर कशाची होणार, ॲग्रिकल्चर बियाणांची. त्या बियाणं मग त्यावेळेस प्राइसिंग त्यांची काय होत जाणार,
वाढत जाणार. मग त्याला हायब्रिड HYB सीड्स म्हणतो किंवा हायब्रिड सीड्स म्हणतो. त्यांची डिमांड सर्वात जास्त कधी होत जाते? मे ते जून महिन्याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर काय आहे? सप्लाय. मग डिमांड झालेली आहे, सप्लाय कुठून होणार त्यांची? मोठ्या मोठ्या लोकांकडून. मोठे म्हणजे कोण? बिझनेसमॅन, जे ॲक्च्युअली त्या त्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. कुठल्या? फूड ग्रेनच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. मग त्यांच्याकडून काय होणार? सप्लाय. मग डिमांड कोणाकडे वाढणार? शेतकऱ्यांकडे. डिमांड आणि सप्लाय. फॅक्टर प्राइसिंग. आता सहसा इवन गव्हर्नमेंट त्याला सबसिडीज देत असते, की एखादे समजा 1200 रुपयाचा एखादं तुम्ही मक्याचा पॅकेट घेतलं HYB सीड्सचं, तर ते तुम्हाला 400 रुपये सबसिडी 800 रुपयात पडणार. म्हणजे 400 रुपये कोण पेमेंट करणार? गव्हर्नमेंट. आणि बाकीचे पैसे कसं येणार? सबसिडीमधून. म्हणजे हे इंडिव्हिज्युअल लेवलला झालं. मग कम्प्लीट क्रॉपिंग सिस्टममध्ये जर ह्या गोष्टी घडत आल्या तर त्या मॅक्रो लेवलला होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन अँड कन्झम्पशन हे आपण पाहिलं. मेजर फॅक्टर्स इन्क्लुडिंग नॅशनल इन्कम, डिस्ट्रीब्युशन, मॉनिटरी पॉलिसीज, एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल. बरोबर. याच्यामध्ये काय? कम्प्लीट नॅशनल इन्कम आली. पूर्ण भारत देश जो आहे आपला, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, यांचं कम्प्लीट इन्कम आपण त्याच्यामध्ये काय करत असतो? कॅल्क्युलेट करत असतो. आणि कशाच्या माध्यमातून ते कॅल्क्युलेट करतो आपण? नॅशनल इन्कमच्या माध्यमातून. मग नॅशनल इन्कम झालं, त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं, मॉनिटरी पॉलिसीज झाल्या, त्याच्यामध्ये त्याचं एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं, जनरल प्राइस लेवल झालं. एम्प्लॉयमेंटमध्ये पण बघा, आता एम्प्लॉयमेंट जर आपण पूर्ण बघितलं तर त्याच्यामध्ये एज्युकेटेड एम्प्लॉयड वेगळे, अनएज्युकेटेड अनएम्प्लॉयड वेगळे, त्याच्यामध्ये मेल्स वेगळे, फिमेल्स वेगळे, एज क्रायटेरिया वेगळा. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रॉपर स्टडी करून फायनली तो आपल्याला नॅशनल सर्वे NSSO कडे तो डेटा आपल्याला पाठवावा लागतो. मग त्याच्या माध्यमातून मग ते काय रिपोर्ट पब्लिश करतात. मग त्याच्यावरून मग ते ठरवतात की इंडियाची ग्रोथ किती आहे, इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट किती आहे, इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट किती आहे, या सगळ्या गोष्टी. मग हे कुठल्या? मॅक्रो लेवलला चालतं आणि इथे मायक्रो लेवलला. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण बघूया इंडिव्हिज्युअल मार्केट काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. इंडिव्हिज्युअल लेवलला, सिंगल लेवलला. त्याच्यानंतर मॅक्रोमध्ये काय आहे? द इकॉनॉमी ॲज अ होल, कम्प्लीट. काय आहे? इकॉनॉमी ॲज अ होल. नेक्स्ट पॉईंट काय पाहिला आपण? स्टडीज द इफेक्ट्स ऑन द प्राइसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. आता कुठलीही अकॅडमी आपण स्टार्ट करत असतो, कुठलाही क्लासेस आपण चालू करत असतो, तर आधी आपण मार्केटमध्ये काय करतो? त्याची डिमांड बघतो, की आता मॅथ्सचे जर मी क्लासेस चालू करणार आहेत आणि त्याच्या आधी त्या टीचरची क्वालिटी बघितली जाते, की हा शिकवतो कसा आहे. जर चांगला प्रॉपर ॲनालिटिकल पद्धतीने तो शिकवत असेल, प्रॉपर पेपरचं त्याचं ॲनालिसिस असेल किंवा त्याचं एक्झामचं प्रॉपर क्लॅरिटी असेल, मग अशा टीचरकडे कोणीही क्लास लावतो, प्रॉपर कॉन्सेप्ट क्लिअर करून देतोय. मग याच्या अर्थ काय? इंडिव्हिज्युअल लेवलला स्टडी झाला तो, त्या मार्केटचा, त्या सर्व्हिसेसचा. मग ब्रॉड लेवलला जेव्हा तो स्टडी होणार, मग तो काय कशामध्ये येणार? तो स्टडीज इकॉनॉमिक ग्रोथ, नॅशनल इन्कम, इन्फ्लेशन अँड GDP. ब्रॉड लेवलला कसं होणार? सगळ्या क्लासेसचा स्टडी करणार आपण वेगवेगळ्या, की त्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये कशा पद्धतीच्या गोष्टी ह्या रन होते हे आपण प्रॉपर बघणार आणि त्याच्या माध्यमातून मग आपण पुढे काय करणार? त्याला चेकआउट करणार. नेक्स्ट काय आहे? कन्सर्न विथ इंडिव्हिज्युअल लेबर मार्केट अँड कन्झ्युमर बिहेवियर. कशाबद्दल बघणार? इंडिव्हिज्युअल मार्केट आणि कन्झ्युमर बिहेवियर बद्दल बघणार. आणि नॅशनल टेरिटोरियल वर्ल्ड इकॉनॉमिक्स, या गोष्टी आपण प्रॉपरली पाहिलेल्या आहेत. मग आता पुन्हा एकदा इकॉनॉमिकल ज्या मायक्रो गोष्टी असतात, कुठल्याही याच्या मायक्रो गोष्टी बघण्याच्या आधी आपला एक मॅप आपल्या डोक्यात असला पाहिजे, की इकॉनॉमिक कंडिशन टेरिटोरियल रिजननुसार कशी डिवाइड केलेली आहे. तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर एक्सप्लेन करून सांगतो. आता तुम्ही टॉपमध्ये बघितलं जम्मू काश्मीर, श्रीनगर वगैरे आहे, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, इकडे गुजरात आणि महाराष्ट्र. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची, कर्नाटक, केरला यांची इकॉनॉमी का बरं जास्तीत जास्त प्रमाणात वाढत चालली आहे? तर त्याचं मागचं रिझन असतं की समुद्रालगतला कनेक्टेड आहेत. मग पोर्ट्सचा बिझनेस हा सर्वात जास्त प्रमाणात होतो. त्या पोर्ट्सच्या माध्यमातून मग काय बिझनेस होतो? एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात चालतो. त्याच्यानंतर मग अजून फिशिंग इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये डेव्हलप आहे. बाहेरचे जे लोक शासन करण्यासाठी आले, तर सर्वात पहिले मुंबई, गुजरात, पंजाब, कर्नाटका, गोवा या साईडला ते वसले सर्वात आधी. मग याच्यामुळे काय, आधीपासूनच ही ग्लोबल पर्स्पेक्टिव्हने जर आपण इकॉनॉमी बघितली तर तिकडे जास्तीत जास्त प्रमाणात काय होत गेलं? ते डेव्हलपमेंट होत गेलं. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ टेरिटरीज, त्या टेरिटरीजला सर्वात जास्त बेनिफिट कुठल्या कुठल्या पद्धतीने झाला त्याच्यावरती त्यांची काय डिपेंडंट राहते? इकॉनॉमी डिपेंडंट राहते. मग इकडे गुजरात असेल, इकडे महाराष्ट्र असेल, इकडे कर्नाटक असेल, इकडे केरळ असेल. मग कम्प्लीट याच्यामध्ये जर आपण पाहिलं कुठल्या राज्याची इकॉनॉमी कशी चालू आहे. आता बघा, एका राज्याची आपल्याला फक्त स्टडी करायची मायक्रो लेवलला करणार. पूर्ण भारताची आपल्याला स्टडी करायची कशावरती चालणार आहे? मॅक्रो लेवलला. मायक्रो आणि मॅक्रो, मग ह्या दोन गोष्टींचा आपल्याला काय जाणवला पाहिजे? फरक जाणवला पाहिजे. ठीक आहे. मग नॉर्थ ईस्ट मध्ये आपण बघितलं मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. मग त्यांची इकॉनॉमी कशी चालते याची पण आपल्याला क्लॅरिटी परफेक्टली
असली पाहिजे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघितलं मागच्या स्लाइडमध्ये की स्टडीज इकॉनॉमिक ग्रोथ, नॅशनल इन्कम, इन्फ्लेशन अँड जीडीपी. ते ॲक्च्युअलमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय आहे बरं, हे आपल्याला या लेक्चरमध्ये प्रॉपरली आपण समजून घेऊयात. बघा जीडीपी मध्ये काय आहे, जी हे आता हे कॉन्सेप्ट आहेत, हे कॉन्सेप्ट आपल्याला सर्वात आधी कळाले पाहिजे. जीडीपी मध्ये बघा फर्स्ट पॉईंट काय आहे, डेमोक्रेटिक बाउंड्रीज फॉर 1 इयर्स गुड्स अँड सर्व्हिसेस अँड फायनल अमाऊंट. बघा आता हे आपलं काय आहे, नॅशनल बाउंड्रीज. या नॅशनल बाउंड्रीजच्या आतमध्ये ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला घेतल्या जातात. गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे काय, फर्निचरचं दुकान आहे कोणाचं, कोणाचं सर्व्हिसेसचं दुकान आहे इंडियामध्ये, किंवा कम्प्युटरच्या सर्व्हिसेस झाल्या, टीचिंगचे बिझनेसेस आहेत, कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, या सगळ्यांचं ओव्हरऑल फायनल इन्कम आपल्याला काय करायचं असतं, काढायचं असतं. म्हणजे काय पहिला पॉईंट काय सांगितलं, डेमोक्रेटिक बाउंड्रीज. म्हणजे हे कम्प्लीट कुठल्या बाउंड्रीज झाल्या, डेमोक्रेटिक बाउंड्रीज झाल्या. जम्मू काश्मीर पासून तर खाली तमिळनाडू पर्यंत, आणि गुजरात पासून तर इकडे नागालँड पर्यंत किंवा अरुणाचल प्रदेश पर्यंत. काय आहे बरं या डेमोक्रेटिक बाउंड्रीज. म्हणजे या डेमोक्रेटिक बाउंड्रीज मध्ये ज्या काही इकॉनॉमिकल गोष्टी झालेल्या आहेत, गुड्स आणि सर्व्हिसेसचं, याचं फायनल काउंटिंग आपण कशामध्ये करतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये करतो. कशामध्ये करतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी मध्ये करत असतो. म्हणजे आता मला सांगा बरं, आपण समोसा खातो, समोस्याचे वेगळे वेगळे पेमेंट करतो का आपण, चटणीला वेगळे, बटाट्याला वेगळे, मसाल्याला वेगळे, असं काय वेगळे वेगळे करतो का, तर नाही. आपण काय करतो, सगळ्यांचं एकत्र पेमेंट करतो. म्हणजे हे काय झालं, फायनल अमाऊंट किंवा फायनल गुड. आता तुम्ही लॅपटॉप विकत घेतला, लॅपटॉप खरेदी केला, लॅपटॉपचं तुम्ही काय करतात, या चिपची वेगळी प्राइस देणार का, या बटनांची वेगळी किंमत मोजणार का तुम्ही, किंवा चार्जरची वेगळी किंमत देणार का, नाही. काय देणार आपण, फायनल प्रोडक्ट. म्हणजे जीडीपी मध्ये काय करतात, हे फायनल जे प्रोडक्ट आहे याचा आपण काय करत असतो, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत असतो. म्हणजे काय, डेमोक्रेटिक बाउंड्रीज 1 इयर साठी, गुड्स आणि सर्व्हिसेसचं काय आहे, फायनल अमाऊंट. हे सगळ्या गोष्टी आपण जीडीपी मध्ये काय करतो मित्रांनो, कॅल्क्युलेट करत असतो. त्याला काय म्हणतो आपण, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके. आता नेक्स्ट जीडीपी मध्ये बघा, टाटाची जीडीपी. टाटा ही कुठली कंट्री आहे, कुठल्या आपल्या कंट्री मधलीच कंपनी आहे. मग त्याचं एकूण व्हॅल्युएशन आहे फॉर एक्झाम्पल 100 रुपये. ठीक आहे. आता टाटामध्ये आपण एक गोष्ट बघूया, टाटाचे ब्रांचेस कुठे कुठे इंडियामध्ये, मुंबईमध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये, ओडिसामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकामध्ये. ठीक आहे. मग जीडीपी कसं काउंट करणार आपण, समजा टाटाचं व्हॅल्युएशन आहे 100 रुपये. ठीक आहे. आता ही एलजी कंपनी कुठली आहे बरं, बाहेरच्या देशाची आहे. म्हणजे ती आहे फॉर एक्झाम्पल साऊथ कोरिया, किंवा साऊथ कोरियाची आहे किंवा बाहेरची आहे. ठीक आहे. मग टाटा कुठली कंपनी झाली, इंडियाची. एलजी कुठली झाली, बाहेरची. मग या दोघांचं कॅल्क्युलेशन आपण करणार का, हो. जीडीपी मध्ये दोघांचंही कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं. म्हणजे अशा टाटा सारख्या अशा किती कंपनीज आहेत बरं, थाउजंड्स ऑफ कंपनी आहेत. ठीक आहे. एलजीच्या किती कंपनीज आहेत, थाउजंड्स ऑफ कंपनीचे ब्रांचेस इंडियामध्ये आहेत. मग या सगळ्यांचं आपण एकत्र काय जीडीपी मध्ये काय करणार, त्यांची व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करणार. मग किती झाली, 150. हे झालं जीडीपी मध्ये. ओके. आता टाटाला 100 रुपयाचा फायदा झाला, एलजीला 50 रुपयाचा झाला. पण त्यांना काही ना काही प्रोडक्ट्स मध्ये, गुड्स मध्ये काही ना काही डेप्रिशिएशन थोडंफार हे मिळालेलं असतं. डेप्रिशिएशन म्हणजे काय, छोटा मोठा लॉस हा त्यांना कालांतराने झालेला असतो. मग हे ग्रॉस म्हणजे एकूण, आणि हे एनडीबी नॅशनल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, याच्यामध्ये आपल्याला नेट अमाऊंट काढायची असते. म्हणजे आता ही जीडीपी 150 आली, तर याच्यामध्ये अशा काही गोष्टीमध्ये झालेल्या असतात की त्यांना काही लॉस झाला, फर्निचरचा लॉस झाला, किंवा टाटाचं एखादी समजा प्रॉपर त्याचं सेलच झाला नाही, तर अशा वेळेस त्याला लॉस सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आता हे जे 150 आलेले एकूण व्हॅल्युएशन, हा लॉस त्यांनी ते काढलेला आहे. म्हणजे याची काय डेफिनेशन आहे, याची फॉर्म्युला काय आहे, एनडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस डेप्रिसिएशन. जो काही लॉस आपल्याला त्या कंपनीज मध्ये झालेला आहे, तो लॉस आपण याच्यामध्ये काय करतो, मायनस करतो. मग तुम्हाला हा फॉर्म्युला सुद्धा विचारू शकतात. एनडीपीचा फुल फॉर्म्युला काय आहे, जीडीपी मायनस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय, लॉस, की त्याच्यातून ते आपण काय केलेलं असतं, मायनस केलेलं असतं. जीडीपी किती आहे आपली, 150. मग डेप्रिसिएशन किती आलं आपल्याला, 10 रुपयाचं, किंवा काही येऊ शकतं. आपण उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे. जर आपल्याला नेट व्हॅल्युएशन काढायची असली, तर त्याचं डेप्रिसिएशन आपल्याला काय करावं लागतं, लेस करावं लागतं. ठीक आहे. मग एनडीपीचं आपण डेप्रिसिएशन लेस केलं, किती अमाऊंट आले आपल्याकडे,
140 एवढी ही अमाऊंट आलेली आहे. मग हे काय झालं, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काय म्हणतात त्याला, NDP. किती आलंय ते, 140 एवढं आलेलं आहे. तर ह्या गोष्टींचा आपल्याला परफेक्ट नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे. जीडीपीचा आता वन डे एक्झाम्स मध्ये जीडीपीचा फक्त फुल फॉर्म विचारतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि एनडीपीचा फुल फॉर्म. पण फुल फॉर्म पेक्षा पण आपण पुढच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की सर आता टाटा सारख्या एवढ्या सगळ्या कंपनीज आहेत, या सगळ्यांचं व्हॅल्युएशन करणार का. येस, आपण काय म्हटलेलं आहे इथे बघा, जीडीपी कॅल्क्युलेट करताना डेमोक्रेटिक बाउंड्रीज. डेमोक्रेटिक बाउंड्रीज म्हणजे काय, आपल्या ह्या टोटल जेवढा आपला एरिया आहे याच्या डेमोक्रेटिक बाउंड्रीज 1 इयर. आपला फायनान्शियल इयर काय असतं, काय असतं आपला फायनान्शियल इयर, ते फायनान्शियल इयर एकदा फाइंड आउट करा. हा तुमचा होमवर्क. फायनान्शियल इयर बघा, एका टाइम पिरियड मध्ये जेवढ्या गुड्स आणि सर्व्हिसेसचं देवाण आणि घेवाण झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करतो, व्हॅल्युएशन करतो, कॅल्क्युलेशन आपण करत असतो. ठीक आहे. एका वर्षासाठी गुड्स आणि सर्व्हिसेस त्यांचं कुठल्या प्रोडक्ट कुठला अमाऊंट आपण, फायनल अमाऊंट. फायनल अमाऊंट काय आहे समोसेचं. मग आता बघा, टाटा आहे, टाटाची स्टीलची कंपनी आहे. आता तर एकेका स्टीलचं वेगवेगळं किंमत लावणार का, फायनल व्हॅल्युएशन किती आलं ते मला सांगा, ते मी काय करणार, कॅल्क्युलेट करणार. त्याला म्हणतात फायनल अमाऊंट किंवा फायनल प्रोडक्ट. आता हा माझा मोबाईल फोन आहे, याची जेव्हा आपण मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलो तर आपण काय केलं, याचा कॅमेराचे वेगळे पैसे दिले, याचे प्रोसेसिंगचे वेगळे पैसे दिले का, असं वेगवेगळे पेमेंट केलं का आपण, नाही. काय केलं आपण, फायनल अमाऊंट दिली, फायनल प्रोडक्ट. आता हा कॅमेरा आहे, कॅमेराला लेन्स लागलेला आहे, बाजूला त्याचे वेगळे प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये, अजून त्याच्यानंतर त्याला वायर जोडलेली आहे, त्याला वायफाय जोडलेलं आहे. जर आपण एखादी गोष्ट विकत घेतो तर फायनल तयार गोष्ट झाल्यानंतर मग आपण ते मार्केटमध्ये आणतो, बरोबर आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, डेमोक्रेटिक बाउंड्रीज. आपल्या देशातल्या एका वर्षाच्या टाइम मध्ये ज्या गुड्स आणि सर्व्हिसेसचं फायनल आपण अमाऊंट, फायनल जे आपण अमाऊंट केलेलं आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन जीडीपी मध्ये करत असतो. ठीक आहे. तर ही जीडीपी आणि नेट मध्ये काय मायनस करतो आपण, फक्त डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण काय करतो, मायनस करत असतो. तर एवढ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली माहिती असल्या पाहिजे. आता एक आहे जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. आणि एक आहे एनएनपी. आता बघा, आपल्याला जीडीपी काढला आपण, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन करून झालं. आता मला सांगा, एलजी ची कंपनी आहे, एलजी ची कंपनी आहे, तर एलजी वाले भारतात टॅक्स पेमेंट करून जातील. टॅक्स पेमेंट केला भारतात त्यांनी, टॅक्स पेमेंट केल्यानंतर त्यांना जेवढा फायदा झालेला आहे तो त्यांच्या देशात चालला जाईल. मग ते आपल्या देशामध्ये थोडं आपलं कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. जीडीपी मध्ये आपण हे कॅल्क्युलेट केलेलं होतं, पण एनडीपी मध्ये बघा, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये, याच्यामध्ये काय आहे, डोमेस्टिकेशन म्हणजे आपल्या डेमोक्रेटिक बाउंड्रीज मध्ये किती किती कंपन्या होत्या त्यांचे कॅल्क्युलेशन केलं आपण. आता ग्रॉस नॅशनल मध्ये काय करणार, माझ्या भारत देशाच्या इकॉनॉमीमध्ये त्याचा काय फायदा झालेला आहे, त्याच गोष्टींचं फक्त मी इथे काय करणार, व्हॅल्युएशन करणार, कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे. मग याच्यामध्ये मी काय करणार आहे बघा, एनडीपी जीएनपी मध्ये जीडीपी किती होती आपली, जीडीपी 150. ओके. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, एक्सपोर्ट म्हणजे बाहेरचा आणि आपल्या देशातला बघा 150 होतो. याच्यात बाहेर एक आपला बाहेर आपल्या काही कंपनी आहेत त्यांचं ऍडिशन केलं आणि 50 रुपीज कशाचे मायनस केले आपण, 50 रुपीज एलजी चे मायनस केले. आता सीआरजी अकॅडमी आहे, सीआरजी अकॅडमीची ब्रांच दुसऱ्या देशामध्ये आहे. ठीक आहे. मग तिकडेच्या देशामध्ये त्यांनी टॅक्सेस वगैरे पेमेंट केलं आणि तिकडून जो फायदा झाला तो इंडियाच्या जीडीपी जीएनपी मध्ये कॅल्क्युलेट होणार, बरोबर आहे. म्हणजे बघा 150 आपलं जीडीपी होतं, बाहेरच्या देशातून आपल्याला 10 रुपये आले. म्हणजे सीआरजी अकॅडमी असेल किंवा बाहेर एखादा आपण टाटाचा ग्रुप बाहेर गेलेला असेल, तिथे त्याला काहीतरी फायदा झाला, तो फायदा आपण याच्यामध्ये ऍड करणार आणि मायनस काय करणार आपण, एलजी म्हणजे एलजी ला फायदा झालेला हा आपण याच्यामधून मायनस करणार. म्हणजे कसं करणार आपण, 150 प्लस 10 किती होतात, 160 आणि मायनस काय करणार आपण, 50. 160 मायनस 50 इज इक्वल टू जीएनपी किती झालं, 110. ठीक आहे. कळालं. काय करायचंय, जीडीपी, जीडीपी किती होती आपली 150. हा 10चं जे व्हॅल्युएशन येते काय आहे, 10चा हा बाहेरचा माणूस म्हणजे आपल्या देशातला, बाहेर जे त्याची ब्रांच असेल तिकडे त्याने टॅक्स पेमेंट केले आणि आपल्या देशात तो फायदा घेऊन आला, तो पैसे आपल्या देशातच इन्व्हेस्ट करेल ना तो, मग ते आहे 10 रुपये. आता हा एलजी वाला जो आपण इथे कॅल्क्युलेट केला होता, याने आपल्याला टॅक्सेस पेमेंट करून दिले, मग तो थोडं टॅक्स वगैरे त्याने 10-15 रुपये जो काय असेल तो पेमेंट करून दिला आणि बाकीचा फायदा घेऊन तो आपल्या देशात चालला गेला. मग त्याच्या देशात तो चालला गेला, बरोबर आहे. मग 150 प्लस 10 160 मायनस 50, 50 काय मायनस केले,
बाहेरच्या देशातलं कॅल्क्युलेशन. मग एकूण GNP किती मिळालं मला? 110 रुपये. मग ॲक्च्युअल माझ्या ग्रॉस नॅशनल म्हणजे ज्या माझ्या भारतासाठी फायदेशीर पैसा किती आहे, तर तेवढ्याचं व्हॅल्युएशन मी याच्यामध्ये केलेलं आहे. किती आहे बरं? 110 एवढं आहे. हेच व्हॅल्युएशन आपल्याला प्रॉपर माहिती असलं पाहिजे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता याच्यामध्ये पण डेप्रिशिएशन होणार. याच्यामध्ये काय डेप्रिशिएशन होणार बरं? याच्यामध्ये डेप्रिशिएशन म्हणजे समजा आता GNP 110 आलं, मग आता एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना काही सामानाची काही खराबी झाली, कोणाला काही लॉस झाला त्याच्यामध्ये, समजा 8 रुपयाचा लॉस मी इथे दाखवलेला आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे. हा लॉस झाल्यानंतर 102 नेट नॅशनल प्रोडक्ट हे आपल्याला आलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय काय कॅल्क्युलेट केलं? 100-150 काय आहे आपलं हे कम्प्लीट GDP. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे काय? 10 जी अमाऊंट आहे ही आपल्या टाटाला दुसऱ्या देशात झालेला फायदा, किंवा अशी कोणतीही कंपनी असू शकते. जशी आपल्याकडे LG ची कंपनी आली, तिचा 50 रुपयाचा फायदा झालेला होता. ठीक आहे, त्याने आपला टॅक्स वगैरे पेमेंट केलं. ठीक आहे, मग ते त्यांच्या देशात पैसे घेऊन जातील बाकीचे. मग हे 10 काय आहे? दुसऱ्या देशातून आलेली कमाई आपल्या देशामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार? 150 प्लस 10 मायनस 50. मग किती? 160 मायनस 50 इज इक्वल टू किती झाले? 110. GNP एवढं आलं. मग याच्यामध्ये पण डेप्रिशिएशन आलं. डेप्रिशिएशन काय? जसं आपण वरती आपण काढलं होतं बघा डेप्रिशिएशन, 150 मधून 10 रुपये डेप्रिशिएशन आलं. मग याच्यामध्ये पण काही ना काही डेप्रिशिएशन राहील ना. हे डेप्रिशिएशन आपल्याला काय करायचं? ते त्याच्यामधून लेस करायचं. मग 110 मायनस 8 इज इक्वल टू 102. नेट नॅशनल प्रोडक्ट किती आला आपल्याला? 102 रुपये एवढं आपल्याला आलेलं आहे. उदाहरणार्थ जर मग आपण बघितलं GDPचं व्हॅल्युएशन 150 रुपये होत होतं, NDPचं 140 होत होतं, मग GNP नेट नॅशनल प्रोडक्टचं 110 आलं आणि NNPचं 102 आलं. मग फायनली कुठलं कॅल्क्युलेट करायचं बरं आपण? मग सहसा कॅल्क्युलेट आपण GNP आणि काय करतो? GDP कॅल्क्युलेट करत असतो. मग भारताची GDP एवढी एवढी आहे, मग त्या GDP मध्ये बाहेरच्या लोकांचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन जर मोजलं तर आपल्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट येतं. फक्त इंडियाच्या लोकांचं सांगा बरं मला, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं येतं. फक्त इंडियाचं कॅल्क्युलेशन वेगळं, बाहेरचं कॅल्क्युलेशन हे वेगळं. मग हे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला परफेक्टली माहिती असले पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला परफेक्टली माहिती असल्या पाहिजे. मग याच्यानुसार मग आपल्याला भविष्यात वेगवेगळ्या प्रकारची काय येऊ शकते? क्लॅरिटी ही येऊ शकते. ठीक आहे, एक 2च मिनिटं. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स. आता जर तुम्ही बेसिक्स 9वी-10वीला जरी थोडंसं वाचन केलं असणार इकॉनॉमिक्स बद्दल, तर त्याच्यामध्ये कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट आणि मिक्स इकॉनॉमीचे कॉन्सेप्ट आपल्याला 9वी-10वी मध्ये आपण स्टडी केलेले होते. ठीक आहे, मग याच्यामध्ये मेन मेन गोष्टी काय आहे? ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ डेव्हलपमेंटच्या बेसिसवरती काय आहे? तर इकॉनॉमी आपल्याला माहिती असली पाहिजे. कॅपिटलिस्ट, मग कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय असतं? सर्वात जास्त प्रमाणात कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये असतात मोठे मोठे बिझनेसमॅन. मग कोणते कोणते बिझनेसमॅन आले त्याच्यामध्ये? बिझनेसमॅनचे म्हणजे अमेरिका सारखा देश झाला, हा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये येतो. ठीक आहे, सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये कुठला देश येतो? चायना. की ते कम्प्लीट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये गोष्टी असतात. मग त्याच्या माध्यमातून ते काय करतात? त्याच्या माध्यमातून गोष्टी काय करत असतात? ते इकॉनॉमिक्स हे चालवत असतात. त्याच्यानंतर कुठली आली? मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी कुठल्या कोणाची आहे बरं? तर ती आहे इंडियाची. ठीक आहे, कॅपिटलिस्टचा फायदा काय होतो? कॅपिटलिस्ट मध्ये खूप सगळ्या प्रकारचे एंटरप्रेनर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे काय होत असतात? स्टार्टअप्स होत असतात. ठीक आहे, आणि या स्टार्टअपच्या माध्यमातूनच सर्वात जास्त काय जनरेशन होत असतं? एम्प्लॉयमेंट जनरेशन, एम्प्लॉयमेंट ग्रोथ त्या ठिकाणी होत असते. त्याच्यानंतरचा पॉईंट कुठला आहे बरं? सोशलिस्ट इकॉनॉमी. सोशलिस्ट मध्ये काय होतं? हे कम्प्लीट पॉवर हे कोणाच्या अंडरमध्ये असतं? गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असतं. मग सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय काय गोष्टी येतात? सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये येतं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? चायना सारखा देश. मग आपण बघितलं कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट इकॉनॉमीचे जे कंट्रीज आहेत यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. मग याच्या मागचं काय रिझन आहे? तर याच्या मागचं रिझन आहे की त्यांच्याकडे एक पॉवर कॉन्सन्ट्रेट ठराविक लोकांकडे असते आणि त्याच्या माध्यमातून मग ते काय इकॉनॉमिक्स ही रन करत असतात. ठीक आहे, मग अमेरिकेचं जर उदाहरण बघितलं तर अमेरिकेमध्ये सिस्टम कशी आहे? प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, म्हणजे प्रेसिडेंटच्याच अंडरमध्ये सगळ्या गोष्टी ह्या आलेल्या असतात. मग प्रेसिडेंटच काय करत असतो त्याच्यामध्ये? की मला काय डेव्हलपमेंट करायची आहे, मला त्याच्यामध्ये बदल काय करायचा आहे. ठीक आहे, मग या पद्धतीने त्यांची गव्हर्नमेंट चालत असते आणि त्यांचं कंट्रोल सर्वात जास्त कोणाकडे असतं? त्याचं कंट्रोल हे बिझनेसमॅनकडे असतं. ठीक आहे, म्हणजे ती कशामध्ये डेव्हलप झालेली आहे? इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये झालेली आहे.
त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेले. मग याचा मागचं रिझन काय असतं बरं? त्याच्याकडे झालेलं एज्युकेशन, त्यांच्याकडे झालेलं इंडस्ट्रियलायझेशन, त्यांच्याकडे झालेलं प्रोलिफरेशन ऑफ व्हॉट, प्रोलिफरेशन ऑफ बिझनेसेस. याच्यामुळे काय होत जातं, जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्यामध्ये काय असतं, त्यांचा पैसा हा खेळता राहतो. मग हे काय झालं? कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक्स झालं. सोशलिस्ट इकॉनॉमिक्स मध्ये काय आहे महत्वाचा पॉईंट? सोशलिस्ट इकॉनॉमी सोशल वेलफेअर. आपण डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज जरी आपण पाहिलं तर याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट्स काय आहेत? सोशल, जे सोसायटीच्या बेनिफिटसाठी गव्हर्नमेंटने घेतलेले चांगल्या पद्धतीचे उपाय. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मग आता युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखा आर्टिकल 44 आहे. मग अशा सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं किंवा पब्लिक वेलफेअरसाठी पॉलिसीज इम्प्लिमेंट करणं, त्याच्यानंतर एज्युकेशनसाठी प्रॉस्परिटी देणं, किंवा आता महाज्योती पण हे काय सोशलिस्ट आहे. सोशल, की जे लोकांना, जे तळागाळातले विद्यार्थी आहेत जे कोचिंग लावू शकत नाही, त्यांच्यासाठी महाज्योती सारथी बार्टीवाल्यांनी काय केलेलं आहे, तर पैसे दिलेले आहेत, स्टायपॅन दिलेला आहे त्यांना, क्लासेस लावा बाबा, तुम्ही सुद्धा शिक्षण घ्या, चांगल्या क्लासेस मध्ये जावा, सोबत तुम्हाला महिन्याचा खर्च पण त्यांनी दिलेला आहे. मग हे काय सोशलिस्ट मध्ये गोष्ट आली. मग हे कंट्रीच्या माध्यमातून बघितलं तर कंट्री काय करते? कंट्री म्हणते एवढ्या एवढ्या इंडस्ट्रीज आहेत, एवढ्या एवढ्या आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत, आणि याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे? याच्या माध्यमातून आपल्याला पुढे देश चालवायचा आहे. मग कॅपिटलिस्ट कशामध्ये, कुठल्या कंट्रीमध्ये आहे? USA मध्ये. सोशलिस्ट कुठल्या कंट्रीजमध्ये आहे? रशिया आणि चायनामध्ये. त्याच्यानंतर आलं मिक्स इकॉनॉमी. मिक्स इकॉनॉमी मध्ये काय आहे? प्रायव्हेट माणसाचा पण त्याच्यामध्ये हात आहे, पब्लिक माणसाचा पण त्याच्यामध्ये हात आहे. सगळ्या लोकांचे एकत्र येतात, अदानी पण एकत्र येतात, अंबानी पण येतात, नरेंद्र मोदी पण येतात. मग यांनी काय करा, आपला आपला एखादा ब्रिज बांधायचा आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पब्लिक पण आला त्याच्यामध्ये, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल पण आला, सगळे माणसं एकत्र येऊन त्यांनी काय केला, तो ब्रिज त्यांना काय करून दिला, बांधून दिला. मग पब्लिकचा पण त्याच्यामध्ये रोल आला, प्रायव्हेट सेक्टरचा पण त्याच्यामध्ये रोल आला. या तिघांचा एकत्र रोल आल्यानंतर मग काय झालं? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. मग हे कशामध्ये चालतं? मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये. म्हणजे सगळे लोक म्हणजे गव्हर्नमेंट फॉर्मेशन मध्ये, इंडस्ट्रियल पॉलिसीज फॉर्मेशन मध्ये कोणाकोणाचा रोल आहे? प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा त्याच्यामध्ये तेवढाच रोल आहे जेवढा गव्हर्नमेंटचा रोल आहे. मग अजूनही गव्हर्नमेंट डिसिजन घेणार आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार, इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये ते करणार. मग मला जर पोर्ट बांधायचे आहेत, एअरपोर्ट्स बांधायचे आहेत, रोडवेज बांधायचे आहेत, तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट कोणाला देणार? गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट देणार कोणाला? बिझनेसमॅनला. ठीक आहे. मग त्याच्या माध्यमातून काय चालेल? त्याच्या माध्यमातून तो बिझनेस हा प्रॉपर पद्धतीने काय होईल तर चालेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिक्स्ड इकॉनॉमी. त्याच्यानंतर काय आहे? ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल. ओनरशिप मध्ये काय आहे? डेव्हलप इकॉनॉमी आणि डेव्हलपिंग इकॉनॉमी. डेव्हलप इकॉनॉमी मध्ये काय झालेलं आहे विषय, की ऑलरेडी ती इकॉनॉमी काय झालेली आहे? डेव्हलप झालेली आहे. डेव्हलपिंग मध्ये काय आहे बरं? ती इकॉनॉमी कालांतराने काय होत आहे? डेव्हलप आहे, डेव्हलप होत आहे. मग आता आपली भारताची जी इकॉनॉमी आहे ते डेव्हलप मध्ये आहे का डेव्हलपिंग मध्ये आहे? अंडर प्रोसेस आहे. आपण ऑन द बेसिस ऑफ पुणे आणि मुंबई आपण म्हणू शकत नाही की आपला देश डेव्हलप झालेला आहे, असं नाही म्हणू शकत आपण. कारण की आजही गावागावांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत. बरोबर आहे. म्हणजे आजही आपला देश इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बघा, रोडवेज मध्ये बघा, एज्युकेशन मध्ये बघा, बेसिक नेसेसिटीज मध्ये बघा, अजूनही पाहिजे तेवढा प्रॉस्परस, पाहिजे तेवढा डेव्हलप झालेला नाही आहे. बाकीचा देश कुठला? रशिया, चायना, अमेरिका हे देश काय झालेले आहेत? किंवा UK, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, हे देशांचा काय विषय झालेला आहे? हे डेव्हलप झालेले आहेत. कारण की त्यांनी ऑलरेडी, आता अमेरिकेचा जर इतिहास बघितला, 150 वर्षापूर्वीच ते आझाद झाले होते. त्याच्यानंतर UK सारखा देश झाला, तो पण ऑलरेडी सगळ्या देशांवरती कॉलनी हे करून राहत होता. म्हणजे त्यांनी त्यांच्या देशातलं चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या प्रॉपर पद्धतीने डेव्हलप करून घेतल्या. मग एज्युकेशन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पब्लिक पॉलिसीज असतील, गव्हर्नमेंट असेल, याच्यामध्ये जास्त पद्धतीने ते डेव्हलप झालं. म्हणजे काय? आता आपल्या देशामध्ये खूप सगळे लोक आजही हंगरमुळे, भुकेमुळे भुके झोपतात, प्रॉपर त्यांना अन्नधान्य मिळत नाही. मग हा देश आपण डेव्हलप तर म्हणू शकत नाही, अंडर प्रोसेसमध्ये आहे. कालांतराने जेव्हा गव्हर्नमेंट चांगल्या पॉलिसीज बनवणार, चांगलं एज्युकेशन सिस्टम बनवणार, मग या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भविष्यात काय मिळणार? त्यांची इकॉनॉमी काय होत जाणार? डेव्हलप होत जाणार. ठीक आहे. मग हे आपल्याला प्रॉपर माहिती असलं पाहिजे, ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट. मग डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काय काय गोष्टी आपण पाहिल्या? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिक्स्ड इकॉनॉमी. ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप कंट्रोल मध्ये काय पाहिलं आपण? डेव्हलप इकॉनॉमी आणि अंडर डेव्हलपिंग इकॉनॉमी. मग ह्या दोन टाईपच्या इकॉनॉमीज आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. पुढे काय आहे? मार्केट रिपोर्ट. मार्केट रिपोर्ट मध्ये काय आहे बरं? इंडिया हॅज अ मिक्स्ड इकॉनॉमी. काय आहे इंडियाची इकॉनॉमी? कशी आहे? मिक्स फॉर्मॅटची इकॉनॉमी आहे इंडियाची. बरोबर. हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन
ॲग्रिकल्चर. अर्धे वर्कर कशावरती रिलाय करतात मित्रांनो? ॲग्रिकल्चरवर रिलाय करतात. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लोअर दॅन द US. कॉस्ट ऑफ लिव्हिंग बाहेरच्या देशांपेक्षा, कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक्सपेक्षा आपली इकॉनॉमिक्स कशी आहे? लोअर आहे. मग हा मार्केट रिपोर्ट आपल्याला माहिती असला पाहिजे. मग तुम्हाला वन लाइनर मध्ये काय विचारतील ते? इंडिया हॅज अ डॅश्ड इकॉनॉमी, इंडिया हॅज अ मिक्स इकॉनॉमी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे? हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन ॲग्रिकल्चर. हाफ ऑफ द वर्कर कशावरती रिलाय होतात? ते ॲग्रिकल्चरवरती रिलाय होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लोअर इन द US. कॉस्ट ऑफ लिव्हिंग कशी आहे? लोअर आहे. कशामध्ये? USA मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे, द इंडियन मिडल क्लास इज बिगर दॅन द US मिडल क्लास. इंडियन मिडल क्लास हा बाहेरच्या मिडल क्लासपेक्षा काय आहे मित्रांनो? लोअर आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे बरं लोअर राहण्याचं? त्याच्या मागचं रिझन असं आहे की जी आपली पॉलिसी आहे, जे आपले पब्लिक आहे, हे मिडल क्लास झोनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात काय होत आहे? प्रोलिफरेशन होत आहे त्याचं. त्याच्यानंतर काय आहे? इट्स अन अट्रॅक्टिव्ह कंट्री आउटसोर्सिंग सच as कॉल सेंटर्स. आपल्या देशामध्ये आजही पाहिलं तर कुठल्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट होते? तर आजही आपण पाहिलं तर सर्वात जास्त डेव्हलपमेंट कशामध्ये होत आहे? सर्व्हिस सेक्टरमध्ये. कारण की आजही प्रत्येकाला कशामध्ये फायदा करून घ्यायचा आहे? तर चांगला जॉब पाहिजे, चांगलं एज्युकेशन पाहिजे, डेव्हलपमेंट कशामध्ये असलं पाहिजे? सर्व्हिस सेक्टरमध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर. प्रायमरी सेक्टरमध्ये काय काय येतं? प्रोडक्शन ऑफ नॅचरल गुड्स. प्रायमरी सेक्टरमध्ये काय येतं? प्रोडक्शन ऑफ नॅचरल गुड्स. सेकंडरी सेक्टरमध्ये काय येतं? प्रोडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चर्स गुड, म्हणजे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजचा रोल सर्वात जास्त प्रमाणात येतो. त्याच्यानंतर येतं टर्शरी सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये काय आलं? टीचर्स आले, डॉक्टर्स आले, इंजिनियर्स आले. हे सगळे लोक कशामध्ये आले? सर्व्हिस सेक्टरमध्ये. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी काय असल्या पाहिजे? माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण बघून घेऊया त्याच्यामध्ये. टाइप्स ऑफ इकॉनॉमीज आपण पाहिलं. टाइप्स ऑफ इकॉनॉमीज मध्ये काय काय पाहिलं आपण? ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ डेव्हलपमेंट. मग डेव्हलपमेंटवरती कुठल्या कुठल्या बेसिस होते? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी झाली, सोशलिस्ट झाली आणि मिक्स इकॉनॉमी. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल. ओनरशिप आणि कंट्रोल मध्ये काय आहे? डेव्हलप इकॉनॉमी आणि डेव्हलपिंग इकॉनॉमी. बरोबर आहे. डेव्हलप इकॉनॉमी मध्ये वेगळ्या गोष्टी येतात आणि डेव्हलपिंग इकॉनॉमी मध्ये वेगळ्या गोष्टी येतात. ह्या दोन प्रकारच्या काय आहेत आपल्या इकॉनॉमीज त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मार्केट रिपोर्ट. मार्केट रिपोर्ट मधल्या हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही प्रॉपर मेन्शन किंवा नोट्स बनवून ठेवा. याच्या माध्यमातून काय होत जाईल? तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात काय होऊन जाईल? फायदा हा होत जाईल. इंडिया हॅज अ डॅश फॉर्म ऑफ इकॉनॉमी. इंडिया हॅज व्हॉट? मिक्स्ड फॉर्म ऑफ इकॉनॉमी. त्याच्यानंतर हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन व्हॉट? हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन ॲग्रिकल्चर. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लोअर दॅन USA. आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग कशी आहे आपल्या देशाची? USA पेक्षा काय आहे? कमी आहे. कशी आहे? कमी आहे. त्याच्यानंतर काय? द इंडियन मिडल क्लास इज बिगर दॅन द US मिडल क्लास. इंडियन मिडल क्लास कसा आहे? त्यांच्यापेक्षा कसा आहे? बिगर दॅन US मिडल क्लास. इट्स अन अट्रॅक्टिव्ह कंट्री फॉर आउटसोर्सिंग सच ॲज कॉल सेंटर्स. पहिलं आपण सर्व्हिस सेंटर्स, कॉल सेंटर्स मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपला देश काय करत आहे? डेव्हलपमेंट करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? बॉलिवूड कॉन्ट्रीब्युट्स बिलियन टू इंडियाज GDP. कशामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात? इंडियाच्या GDP मध्ये. मग नेक्स्ट काय पाहिलं आपण? प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर मध्ये काय कशामधून गुड्स येतात, गोष्टी येतात? हे आपल्याला नॅचरल फॉर्म मधून. सेकंडरी मध्ये काय? ते प्रोसेसिंग होतात युनिट्स मध्ये, कारखान्यांमध्ये. टर्शियरी सेक्टर मध्ये काय होतात? ते सर्व्हिस सेक्टर म्हणजे मार्केटमध्ये ते काय होत जातं? विकले जातात. नेक्स्ट आहे युनियन बजेट. बरोबर आहे. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? रुपीज कम्स फ्रॉम. पैसे कुठून कुठून येतात आणि पैसे कुठे कुठे जातात. बरोबर आहे. कुठल्या कुठल्या गोष्टीमधून आपल्याला पैसे मिळतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पैसे कुठून कुठून मिळतात आपल्याला? आता कुठलीही गोष्ट आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर जर आपल्या देशाचा आपल्याला प्रॉपर पाहायचा असेल तर आपल्याला आधी गोष्टी ह्या कळायला पाहिजे की आपल्या देशाचा इन्कम आहे कसा आणि आपल्या देशाचा खर्च आहे कसा. तर तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. आता आपली फॅमिली आहे. ठीक आहे. आपल्या फॅमिलीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत बरं? फॅमिलीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? एक आहे इन्कम, एक आहे एक्सपेंडिचर. इन्कम आपल्या फॅमिलीची कशा कशामधून येत असते? समजा आपण कुठेतरी जॉबला असू, गव्हर्नमेंटला किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये, मंथली ठराविक इन्कम आपल्याला त्याच्या माध्यमातून येत असते. त्याच्यानंतरची इन्कम आपल्याला काय येत असते बरं?
त्याच्यानंतर ती इन्कम आपला फॉर एक्झाम्पल आपल्या रेंटने काय दिलेलं आहे आपण, त्या रेंट आपल्याला कंटिन्यू येत असतो त्याच्या माध्यमातून. ठीक आहे. त्याच्यानंतर रुपी कम्स फ्रॉम, मग आता आपल्या देशामध्ये आपल्याला रुपीज कशामधून येतात, कुठल्या कुठल्या माध्यमातून येतात, टॅक्सच्या माध्यमातून. पहिला टॅक्स कुठला आहे, डायरेक्ट टॅक्स. दुसरा टॅक्स कुठला आहे, इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे काय, एक आहे डायरेक्ट टॅक्स, दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. या वेगळ्या वेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून आपल्या डायरेक्ट टॅक्समधून काही पैसे येतात, इनडायरेक्ट टॅक्समधून आपल्या देशाला काही पैसे जातात. मग या दोघं टॅक्सेसच्या माध्यमातून आपल्याला एका कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये ते पैसे जातात आणि त्याच्यानंतर मग ते वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये काय होत जातात, डिस्ट्रीब्यूट होत जातात. बरोबर आहे. आता इन्कम टॅक्स किती आहे बरं आपल्या देशाचा, 17% इन्कम टॅक्स आपण कलेक्ट करतो. 100%मधून 17 टॅक्स आपल्याला इन्कम टॅक्स येतो. 60% काय येतो, युनियन एक्साईज ड्युटीज. युनियनच्या एक्साईज ड्युटीज ह्या 60% आहेत. कॉर्पोरेट टॅक्स किती लागतो आपल्याला, 18%. जीएसटी किती लागतो, 18%. कस्टम किती आहे, 4%. नॉन टॅक्स रेव्हेन्यू किती आहे आपला, 10%. बॉरोइंग्स अँड अदर लायबिलिटीज 20%. नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट 6%. मग याच्यातला वन लाइनर आन्सर क्वेश्चन तुम्हाला काय विचारतील, ते तुम्हाला विचारतील की सर्वात जास्त विच सॉर्ट ऑफ टॅक्स रुपीज कम फ्रॉम द मोर और द मोस्ट. द फर्स्ट पॉइंट इज बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. द आन्सर इज बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. या दोन सेक्टरमधून आपल्याला काय होत जातं मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला काय होत जातं, अमाऊंट किंवा पैसे हे येत जातात. त्याच्यानंतरचं काय आहे बरं, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. काय आहे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. नॉन टॅक्स रेव्हेन्यू किती आहे, 10%. कस्टम्स किती आहे आपल्याला, 4%. मग वन लाइनर मध्ये काय विचारतील, जीएसटी बद्दल विचारतील, कॉर्पोरेट टॅक्स बद्दल विचारतील, किती हाऊ मच पर्सेंटेज. बघा म्हणजे हा बजेट कधीचा आहे बरं, आपण पाहिला तर बजेट हा 2024चा कॅल्क्युलेशन व्हॅल्युएशन त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. मग काय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, 17% काय आहे, इन्कम टॅक्स. युनियन एक्साइज ड्युटीज किती आहे, 7%. कॉर्पोरेट टॅक्स किती आहे, कॉर्पोरेट टॅक्स किती आहे आपला, सांगा बरं, कॉर्पोरेट टॅक्स किती आहे आपला, 18%. नॉन टॅक्स रेव्हेन्यू किती आहे, 10%. बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज किती आहे आपला, 20%. मग जर त्यांनी विचारलं रुपी कम्स फ्रॉम मधून हायेस्ट रुपीज कशामधून येतात, तर हे तुम्हाला कशामधून असलं पाहिजे, बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. या दोन गोष्टींमधून आपल्याला काय येत जातात, जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला काय येतो, टॅक्स येतो. त्याच्यानंतरचं काय आहे, रुपी गोज टू, कुठे कुठे जातो आपल्याला रुपी. पहिला आहे आपल्याला सर्वात जास्त स्टेट शेअर्स टॅक्सेस अँड ड्युटीज. स्टेटच्या शेअरिंग मध्ये, शेअर्सच्या टॅक्सेस मध्ये, ड्युटीज मध्ये सर्वात जास्त आपला टॅक्स हा 20% काय करावा लागतो, पेमेंट करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त आपल्याला काय पेमेंट करावं लागतं, इंटरेस्ट. काय पेमेंट करावं लागतं, इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे आपला, 18%. किती पर्सेंट आहे, 18%. त्याच्यानंतर फायनान्स कमिशन आणि अदर ट्रान्सफर किती आहे आपलं, 10%. सेंट्रल सेक्टर स्कीम्स किती आहेत आपल्या, 13%. अदर एक्सपेंडिचर किती आहे आपलं, 10%. पेन्शन किती आहे आपलं, 6%. सेंट्रली स्पॉन्सर स्कीम्स किती आहेत आपल्या, 9%. सबसिडीज किती आहे आपल्या, 6%. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय माहिती असलं पाहिजे आपल्याला, रुपीज गोज टू, कुठे कुठे रुपीज आपले जातात आणि पैसे आपले येतात कुठून कुठून, या दोघांचं आपल्याला काय असलं पाहिजे, तारतम्य असलं पाहिजे. रुपीज कम्स फ्रॉम बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज, इन्कम टॅक्स, युनियन एक्साइज, कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी, नॉन टॅक्स रेव्हेन्यूज, बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज. ठीक आहे. रुपीज कम्स फ्रॉम. आणि नेक्स्ट आहे रुपीज गोज टू. गोज टू कुठे कुठे आहे आपलं, इंटरेस्ट पेमेंट, डिफेन्स, सबसिडीज, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम्स, पेन्शन, अदर एक्सपेंडिचर आणि सेंट्रल सेक्टर स्कीम्स. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कम्प्लीट आपला बजेट हा डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे बरं, बघा नेक्स्ट पॉइंट काय त्यांनी दिलेला आहे की द इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950s to 1990 spans for decades, culminating the establishment of implementation of the 5 year plans. Many significant development have occurred in agriculture industry, trade and other economic areas. India has successfully transitioned from an agriculture economy
टू अॅन इंडस्ट्रियल मिक्स्ड इकॉनॉमी. म्हणजे काय म्हणताय, इंडियन इकॉनॉमी कधीपासून सुरू झाली होती आपली, 1950 पासून. 1950 पासून म्हणजे आपला देश कधी आझाद झाला, 1947 मध्ये. त्याच्यानंतर मग काय सुरू झालंय आपली इंडियन इकॉनॉमी, कधी सुरू झाली, 1950 ते 1990 मध्ये. इट स्पॅन 4 decades, culminating in establishment and implementation of 5-year plan. Many significant development have occurred in agriculture, industry, trade and other areas. म्हणजे कशा कशामध्ये होती ती इकॉनॉमी आपली, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये, ट्रेडमध्ये आणि अदर इकॉनॉमिक्स एरियाजमध्ये. इंडिया हॅज सक्सेसफुली ट्रान्झिशन फ्रॉम अन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. कशामध्ये, इंडिया हॅज सक्सेसफुली ट्रान्झिशन फ्रॉम अन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी टू अन इंडस्ट्रियलाइज मिक्स्ड इकॉनॉमी. मग इंडियाची इकॉनॉमी कशी आहे मित्रांनो, मिक्स फॉर्म ऑफ इकॉनॉमी आहे. ठीक आहे, कशी आहे इंडियाची इकॉनॉमी, मिक्स्ड फॉर्म ऑफ इंडियाची इकॉनॉमी आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय काय माहिती असल्या पाहिजे आपल्याला, मिक्स्डमध्ये ॲक्च्युअल गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. 1950s पासून तर 1990s मध्ये काय टाइम पिरियड आहे, कसा टाइम त्यांचा झोन आहे, या गोष्टींचा आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे. क्लिअर नॉलेज आपल्याला मित्रांनो असलं पाहिजे. ठीक आहे, आता जर तुम्हाला उद्या डेफिनेशन विचारले इंडियन इकॉनॉमी बद्दलची आतापर्यंतची डेफिनेशन सांगा बरं, मग ही डेफिनेशन तुम्ही कशी सांगणार, एकदम सोप्या भाषेत सांगायची. द इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950 to 1990 spans 4 decades, culminating in the establishment and implementation of 5-year plans. Many significant developments have occurred in agriculture, industry, trade, and other economic areas. India has successfully transitioned from an agriculture economy to an industrialized mixed economy. ठीक आहे, काय काय त्यांनी पॉईंट्स याच्यामध्ये दिलेले, द इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950s to 1990 spans 4 decades, culminating in the establishment and implementation of the 5-year plan. Many significant developments have occurred in agriculture, industry, trade, and other economic areas. India has successfully transitioned from an agriculture economy to an industrialized mixed economy. ठीक आहे, तर मग ही आपल्याला बेसिक गोष्ट माहिती असली पाहिजे, ही डेफिनेशन आपल्याला माहिती असली पाहिजे. बघा आता त्याच्यानंतर फर्स्ट 5-year प्लॅनचा टाइम पिरियड काय होता, 1951 to 1956. काय टाइम पिरियड आहे, 1951 to 56. मग याच्यामध्ये ओव्हरऑल कशाची डेव्हलपमेंट असली पाहिजे आपल्याला, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. कशाची डेव्हलपमेंट असली पाहिजे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही ॲग्रिकल्चरची असली पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये काय आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. सेकंड 5-year प्लॅन मध्ये काय आहे, 1956 ते 1961 मध्ये काय आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. थर्ड 5-year प्लॅन काय आहे, 1961 to 1966 मध्ये. याच्यामध्ये काय झालेलं आपलं, सेल्फ सफिशियन्सी इन फूड, सेल्फ सफिशियन्सी इन द इकॉनॉमी. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायचं, पहिला वर्षाचा प्लॅन कधी आला होता, त्याचं वर्ष काय होतं आणि त्यांनी फोकस कशावरती केला होता. मग पहिल्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी फोकस कशावरती केला होता, शेतीवरती केला होता. कशावरती फोकस केला होता, ॲग्रिकल्चरवरती त्यांनी काय केला होता, फोकस केला होता. 1951 पासून तर 1956 मध्ये काय होतं, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, या गोष्टींवरती त्यांनी काय केलेला होता मित्रांनो, फोकस केलेला होता. नेक्स्ट सेकंड 5-year प्लॅन मध्ये त्यांनी कशावरती फोकस केला होता, 1956 to 61 मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मध्ये. कशामध्ये केला होता फोकस त्यांनी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मग थर्ड 5-year प्लॅन कधी आला होता, 1961 ते 66 मध्ये. 1961 ते 66 मध्ये याच्यावरती काय होतं, सेल्फ सफिशियन्सी इन फूड, सेल्फ सफिशियन्सी इन इकॉनॉमी. ह्या दोन गोष्टींमध्ये त्यांनी काय केलं होतं मित्रांनो, या दोन गोष्टींमध्ये त्यांनी आपलं इन्व्हॉल्वमेंट केलेलं होतं. त्याच्यानंतर मग फोर्थ 5-year प्लॅन मध्ये काय केलं होतं बघा, फोर्थ 5-year प्लॅन मध्ये सेल्फ रिलायन्स अँड सस्टेन ग्रोथ. काय आहे, सेल्फ रिलायन्स आणि सस्टेन ग्रोथ वरती त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात काय केला, फोकस केला. फिफ्थ 5-year प्लॅन मध्ये 1974-79 मध्ये काय केलं, रिमूव्हल ऑफ पॉवर्टी. कशावरती फोकस केला त्यांनी, पॉवर्टी रिमूव्हल वरती त्यांनी काय केला, फोकस केला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग 6th 5-year प्लॅन मध्ये 1980-85 मध्ये इम्प्रूव्हमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर इन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री. कशावरती फोकस केला, इम्प्रूव्हमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड ॲग्रिकल्चर
इंडस्ट्री. त्याच्यानंतर काय आहे 1985 मध्ये मॉडर्नायझेशन अँड इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. काय कशावरती फोकस केला? मॉडर्नायझेशन अँड इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. फोकस कशावरती होता त्यांचा? एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीजवरती त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात काय होता? फोकस होता. आता 1990 टू 97 मध्ये काय होतं महत्त्वाच्या गोष्टी? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. काय फोकस होता? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कुठल्या रिसोर्सवरती फोकस होता? ह्युमन रिसोर्सवरती. 1997 2002 मध्ये फोकस काय होता त्यांचा? रुरल डेव्हलपमेंट अँड डिसेंट्रलाइज प्लॅनिंग. कुठल्या डेव्हलपमेंटवरती फोकस होता त्यांचा? रुरल लेवलवरती. रुरल इकॉनॉमी अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ प्लॅनिंग. ठीक आहे, 1997 ते 2002 पर्यंत. त्याच्यानंतरचा फोकस त्यांनी कशावरती केला? इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपण वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये केली पाहिजे. मग त्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला काय मिळत जाईल? जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला फायदा होत जाईल. म्हणजे काय केलं त्यांनी? काय फोकस केला? इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर काय होतं? ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द पीपल. कशावरती फोकस केला? ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ पीपलवरती त्यांनी फोकस केला. त्याच्यानंतर मग काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2012 ते 17. त्याच्यानंतर मग आपण काय केलं मित्रांनो? स्क्रॅप केलं. काय स्क्रॅप केलं? यांची जी पॉलिसी होती ती स्क्रॅप केली. आणि काय आणलं आपण? नीती आयोग आणलं. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला क्लिअरली माहिती असल्या पाहिजे. नेक्स्ट काय आहे बघा? LPG. LPG म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आता हे जे LPG आहे याच्यावरती आपण कम्प्लीट एक डिटेल लेक्चर याच्यावरती आपण मित्रांनो घेणार आहोत. मग 1991च्या आधीची सिच्युएशन काय होती किंवा 1947 पासून 1951 पर्यंत काय काय गोष्टी चालल्या याचं ओव्हरऑल आपल्याला नॉलेज हे परफेक्ट असलं पाहिजे. मग जेव्हा या गोष्टींचा आपल्याला क्लॅरिटी परफेक्टली येऊन जाईल मग त्याच्यानंतर मग आपण काय बघणार? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचं प्रॉपर फंडामेंटल्स, प्रॉपर त्याचं ॲनालिसिस, प्रॉपर त्याचं इम्प्लिमेंटेशन, इम्प्लिकेशन, या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतरचं काय आहे बरं याच्यामध्ये बघा? हे आपल्या देशाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. मग कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत बरं याच्यामध्ये? तर आपण पाहायला गेलं तर महत्त्वाचे प्रॉब्लेम्स कोणते कोणते त्याच्यामध्ये? तर पहिला आपल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आपला पॉवर्टी. त्याच्यानंतर काय? होमलेस, रेफ्युजी, बेगर, स्टार्वेशन, फायनान्स, गार्बेज, स्ट्रेस, काइंडनेस, अर्बन ऑडिट. या सगळ्या गोष्टी डिपेंडेंट असतात पैशावरती. जेव्हा माणसाकडे प्रॉपर पैसा राहतो, जेव्हा माणसाकडे प्रॉपर गोष्टी राहतात, सुख सुविधा असतात, नॅचरल गोष्टी असतात, त्याचं डेली वर्किंग त्याचं प्रॉपर चालू असतं, मग ह्या गोष्टी जेव्हा परफेक्टली चालतात त्यावेळेस मग आपण काय म्हणतो? ही इकॉनॉमी व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे. या इकॉनॉमीमध्ये जर काही प्रॉब्लेमचा काही प्रकारचा तडा गेला तर काय होऊ शकतं? विविध प्रकारचे काय येऊ शकतात मित्रांनो? आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. काय येऊ शकतात? प्रॉब्लेम येऊ शकतात. मग काय प्रॉब्लेम येतील बरं याच्यामध्ये जर आपण प्रॉपर पाहिलं तर? पॉवर्टी जर वाढत गेली, प्रॉपर गव्हर्नमेंट नसलं, प्रॉपर इकॉनॉमिक कंडिशन्स त्याच्यामध्ये प्रॉपर नसल्या तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो बरं आपल्याला? आपली इकॉनॉमी चांगली रन होणार नाही. इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स हे आपल्याला काय होऊ शकतात? फ्युचरमध्ये विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स हे आपल्याला काय येऊ शकतात मित्रांनो? येऊ शकतात. बरोबर आहे. मग होमलेसनेस झालं, लोनलीनेस, डिपेंडन्सी, पीस, रिसेशन. बघा आता आपण आपली पब्लिक पॉलिसी काय आहे? आपली पॉलिसी अशी आहे बाबांनो, आपला देश हा परफेक्ट पद्धतीने काय झाला पाहिजे? डेव्हलप झाला पाहिजे. परफेक्ट पद्धतीने काय झाला पाहिजे? इव्हॉल्व झाला पाहिजे. परफेक्ट पद्धतीने काय झाला पाहिजे? मॅच्युअर झाला पाहिजे, सफिशियंट झाला पाहिजे, इंडिपेंडेंट झाला पाहिजे. मग याच्या माध्यमातून काय होत जाईल? जसा आपला देश डेव्हलप होईल तसं तसं आपल्याला काय होत जाणार? त्याचा फायदा होत जाणार. देश डेव्हलप होण्याचं रिझन काय आहे बरं? की तुमच्या देशामध्ये कमीत कमी पॉवर्टी असलं पाहिजे, कमीत कमी पद्धतीचं अनएम्प्लॉयमेंट असलं पाहिजे, जास्तीत जास्त रोजगार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही परफेक्टली पाठवणार, या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणार, मग त्याचा तुम्हाला काय होत जाईल मित्रांनो? फायदा होत जाईल. त्याचा तुम्हाला काय होत जाईल? भविष्यात चांगल्या प्रमाणात तुम्हाला काय लागू शकतं? जॉब लागू शकतो. लोकांमध्ये तुमची बेसिक नेसेसिटी काय आहे ही पोचू शकते. तुम्ही जॉब क्रिएटर बनू शकतात. भारताच्या प्रगतीमध्ये तुम्ही हातभार लावू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार? या डिपेंडंट होणार आपल्या इकॉनॉमीवरती. गोष्टी या सगळ्या डिपेंडंट असणार. जेवढी तुमची चांगली इकॉनॉमी असणार तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला काय होत जाईल मित्रांनो? फायदा होत जाईल. तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला काय होत जाईल? त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो मित्रांनो.
ठीक आहे. मग डिप्रेशन, अँझायटी, जॉबलेसनेस, अनएम्प्लॉयमेंट याच्या मागचं रिझन काय असतं? प्रॉपर इकॉनॉमिक ग्रोथ ही आपली होऊ शकत नाही. इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स, इकॉनॉमिकल गोष्टी ह्या प्रॉपर जर आपल्या देशात नाही झाल्या तर मग त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. काय होऊ शकतो? प्रॉब्लेम भविष्यात तुम्हाला होऊ शकतो. मग या प्रॉब्लेम्सवरती सॉल्युशन काढायचं काम कोणाचं असतं? प्रॉब्लेम्सवरती सॉल्युशन काढायचं काम असतं गव्हर्नमेंटचं असतं, गव्हर्नमेंट सेक्टरचं असतं. मग याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो मित्रांनो? प्रॉपरली डेव्हलपमेंट हे करू शकतो. ठीक आहे. आता मग आपण बघितलं आता आपण भविष्यात अजून काय काय बघणार आहोत? या सगळ्यांवरती वर्क करण्यासाठी एक आपण कमिटी बनवणार, गव्हर्नमेंटला रिकमेंड करणार. अधिकारी पदावरती भविष्यात सिलेक्ट झालो तर ह्या प्रॉब्लेम्सला शेवटी आपल्याला सॉल्युशन काढायचंय. मग पॉवर्टीवरती सॉल्युशन आपण काय काढू शकतो? पॉवर्टीवरती आतापर्यंतचे काय काय पद्धतीचे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, मग ह्या प्रॉब्लेम्सच्या माध्यमातून आपण भविष्यात काय करणार आहोत? सॉल्युशन काढणार आहोत. मग हे सॉल्युशन आपण कसं काढणार? त्याच्या वेगळ्या काहीतरी काइंड्स आहेत, त्याच्या वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी आहेत, त्याचे वेगवेगळे काहीतरी प्रकार आहेत. मग हे कसं आपण शोधून काढणार? देर आर मल्टिपल वेज. We need to find out the problems. What exactly problem is there? According to that problem, we are going to solve. With the help of how we are going to solve any problem? With the help of government, with the help of various schemes, with the help of education, prosperity, development, employment. There are multiple ways we can able to find out the things. How we are going to find out the things? It depends on what? It depends on what exactly problem arises in the society. According to that problem, we are going to do what we are going to do. We are going to solve the multiple problems in the society. Whatever problems are there, those problems we are eligible to solve. There are multiple ways which we are going to solve. What are the problem? What are the solution? What are the problem? What are the solution? This all kind of mixture of problems and solution. We are working in the multiple sectors. Likewise, we are working in the government. We are going to work in private with the help of private uh, knowledge. We are with the help of government money. We come together and we are able to solve the problems. Brilliant minded people. For example, if you want to construct any road, what we are going to do? We are going to give contract to a random person, random company. Those person will who is going to select for that contract. Government will pay them money, and with the help of those money he is going to work over there. Whatever the amount of road they are going to make, how they are going to make those road? With the help of government money, with the help of infrastructure policies, we are going to prepare that road. Okay. So with the help of private sector, government sector, public policies, all those peoples are going to work together, and finally what we will get? We will get development. We will get less poverty, infrastructure development, environmental development, educational development. All those criteria are going to fulfill. Okay. So these are the problems and we need to find solutions on those problems. Okay. Next आहे 5 types of infrastructure. How many types of infrastructures are there? There are 5 types of infrastructure are there in the market. First one is transport and logistics. 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 What is transport? So, see, I am going to show you the map of India. Okay. What is this? This is the map of India. First, what we have seen already, transportation. Suppose if you want to go from Jammu Kashmir to Kanyakumari, what is the most important thing? What is the connectivity? Connectivity means what? Rail connectivity, road connectivity. That is the infrastructure. Also, airways, waterways. So, what is the first point? First point is transport and logistics. Transportation of goods. Suppose if I want Kesar of Jammu Kashmir in Maharashtra, I will easily get with the help of transportation. So there are the multiple taxes are there. CGST, SGST, GST, all those things are different.
But what is the most important thing is transport and logistics. Whatever the goods, whatever the products, for example, mobile phones, cars, luxurious good, wherever I can stay in India, I can live in India, I will get all those things on that place with the help of transport and logistics. The first point is transport and logistics. So what we have to prepare? We have to prepare this transport and logistics comes under which ministry? Because that is the most important part of economics. So we have to understand first what is the transport, and second is logistics. Next is energy. Energy means what? Electricity, hydroelectric energy. There are multiple kinds of energies. There are some comes under the private sector, also some comes under the government sector. So we have to see in which criteria they are going to fit. So this comes under what? This comes under the infrastructure. Okay. Next is water and sanitation. We want water for agriculture, daily necessity, for rural development, infrastructure development. For everything we need water. That is a pure form of water. If there is a proper rainfall, then we will get ample amount of water. Otherwise, what is going to happen? There are multiple problems. There is a lack of, if suppose there is not proper rainy season, what are the problems or arises over there? If any problem, if there is a not rainfall all over the India, there are multiple types of problems occur over there. First is we are not going to do proper agriculture. Second is there is a scarcity of groundwater depletion. Third is multiple types of diseases, water related diseases where arises. Afterwards, our economy are not going to work. If agriculture sector is not going to work properly, then how all those sectors are interlinkages with agriculture? So there is a effect on other sectors also. So we have to understand what we have to understand first. Water and sanitation is the most important factor of infrastructure. Okay. Next one is communication. Communication itself is an economy. Suppose it was a time period in 2015. There are multiple problems of social medias or multiple problems of networks over there before that time period. But after introduction of Jio, what happened? They have given freely in the almost 4 to 5 years. Then what they are charged almost, they have started charging some amount. After that they increased that prices. Firstly it was 100 rupees, they used to give 1 GB. Then they increases their prices 299, then 499, then 599. It depends on what? It depends this communication network. They have purchased all the rights. They are going to give services to us, and what with the help of those services, those communication networks, we are going to study live also. You are at home, you are at library, you are taking my lectures, you are doing visual interaction with the help of communication. Communication means what? Multiple sort of communication. For example, social media is also kind of communication. Okay. Social media runs under what? If we would do balance in our phone, then what we will get? We will get net balance. With the help of that balance, we are interact with each other. The most common thing, what intermediate between those, that is the communication. So we have to understand what exactly the meaning of communication. Okay. Communication is a broad concept. Communication means geophones, social media, then emails, Gmail, Telegram, telegraphs, Snapchats, Instagrams, all those comes under the communication. Next is what? Social and commercial. Social things and commercial things. This institution is a commercial thing. That hospitalization, all those services are commercial thing. There are two types of ways. One is private and also public. Private comes under an individual person, public comes under the government. Suppose if you have the Ayushman Bharat card, then you will get free of cost medical services. And if you have money, if you have ample amount of money, otherwise you can able to afford in the other hospitals, then you are easily you can go over there.
Suppose if the poor people cannot afford, the government making provisions for them, government making various schemes for them. With the help of those schemes, what they are going to do, they are preparing that card. With the help of that card, what they are going to do, they went in the hospitals, government hospitals. They have different kinds of services. We have uh, sorry, doctorate officers. Okay, we are recruiting all those officers. With the help of them, we running government hospitals also, and also there are multiple types of private hospitals also they are there. So this comes under the infrastructure: roadways, waterways, communication, telecommunication, sanitation, and social commercial things, transport, logistics. All those comes under the infrastructure. Okay, then next is definition of what? Definition and scope of the field of agriculture economics. What is the exactly definition and actual agriculture economics? Those things we are going to learn over here. First is, economics is the science of administration of scarce resources: land, labor, capital, and management. What is the economics? The land, labor, capital, and entrepreneur. All those things comes together, and what we are going to do, we are going to do a proper management of the things. Okay. Next is, the field of agriculture economics is delineated by the application of economic science tools to the agriculture sector. What exactly the point mentioned over here is, the agriculture economics is delineated by the application of economic science tools and agriculture sector. There is also one part mentioned over here is agriculture economics, agriculture science. What is the agriculture science? Because agriculture is a part of natural processes. There is a there are multiple types of crops. There are cottons, bajra, jowar, all those cotton, all those crops. What we are going to do with those crops? We are doing different crops, and cropping patterns are there in India. For example, if we produce in Maharashtra sugarcane, or varieties of fruit grains, or varieties of fruits, we are producing in Haryana and Punjab rice and wheat. Then in Kashmir we have keshar. In south we have spices. Everything is divided in multiple ways. Everything is divided in the multiple sector. On what basis we have divided all those things? We are divided on geographical condition. On those geographical condition, what we will get? We will get different kinds of different kinds of crops, food grains. All those things dependent on agriculture economics. Okay. Agriculture economics refers to all economic activities connected with the control and living organisms such as plants and animals. Because agriculture actually connected with, suppose if you are learning health sector is completely related with human being. And what about those living creators about which present in agriculture sector? For example, snakes. For example, there are rabbits, there are various animals, domestic animals. All those things comes under the, even they also have their kind of doctors. These are agriculture related science. Suppose if I want to do dairy industries, for the dairy industries there is a buffalo, there is a cow. Okay. We need to what we are doing, we are creating multiple dairy products. For dairy products, what we require, we require what we require milk. With the help of, for those milk we require multiple cattle. Then we require entrepreneur. With the help of all those things, what is going to happening, what is going to happen? It is a animal rearing, economics of animal rearing. Okay. So what here they are telling about, the agriculture economics refers to all economic activities connected with control of living organisms such as plants and animals. Multiple types of plants. Which are the plants? Sugarcane, where sunflower, onion, all those plants and crops. And animals, there are multiple kinds of animals are there in nature. We have to preserve them, we have to save them for our economical conditions. We have to maintain our biodiversity also. Next point is, these economic activities gravitate around the production of foods, and they involve many different economics actors, different production and transformation stages. These all are the multiple stages of the economics. What they have mentioned? They have mentioned the economic activities gravitate around the production of foods, and they involve many different actors,
डिफरंट प्रोडक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन स्टेजेस. ठीक आहे. सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आज आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. काय काय बरं पाहिलं आपण, पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात गोष्टी. ठीक आहे. पहिल्याच पार्टमध्ये आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, इकॉनॉमी इज टेक्निकल बट नॉट टफ. हे थोडंसं काय आहे, टेक्निकल सब्जेक्ट आहे, पण टफ आहे का, नाहीये. मग कशी सुरुवात झाली होती याची, कुठून सुरुवात झाली होती, बार्टर सिस्टम पासून, नंतर मग गोल्ड, मग मेटल कॉइन्स, त्याच्यानंतर मग काय आलं अजून, पेपर करन्सी, पेपर कार्ड्स, इलेक्ट्रॉनिक मनी, क्रिप्टो करन्सी आणि डिसेंट्रलाइज फायनान्स. या सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएशन ऑफ मनीमध्ये आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये काय काय आलं, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्राइज. काय काय आलं, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्राइज. या 4 गोष्टी फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मायक्रो इकॉनॉमिक पाहिलं आणि आपण काय पाहिलं, मॅक्रो इकॉनॉमिक. मायक्रो मध्ये काय आहे, स्मॉल लेवल इंडिव्हिज्युअल मार्केट आहे. मॅक्रो मध्ये काय आहे, द इकॉनॉमी ॲज अ होल. मायक्रो मध्ये अजून आपण काय पाहिलं, स्टडीज द इफेक्ट ऑन द प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मॅक्रोमध्ये काय पाहिलं, स्टडीज इकॉनॉमिक ग्रोथ, नॅशनल इन्कम अँड इन्फ्लेशन. ठीक आहे. ह्या 4-5 गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे जीडीपी. जीडीपीचं पण पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊ. डेमोक्रॅटिक बाउंड्रीज, 1 इयर्स मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसची फायनल अमाऊंट काय कॅल्क्युलेट करतो आपण, फायनल अमाऊंट ही आपण कॅल्क्युलेट करत असतो. जीडीपी मध्ये काय, किती, टाटाची जीडीपी किती आहे, 100. एलजीची जीडीपी किती होती, 50. म्हणजे एकूण जीडीपी आपली इंडियाची किती आहे, 150. एनडीपी मध्ये काय करायचे, जीडीपी मायनस डेप्रिशिएशन. काय करायचे, जीडीपी मायनस डेप्रिशिएशन. 150 मधून किती मायनस करायचे आपल्याला, 10. मग एनडीपी किती मिळालं आपल्याला, 140. किती मिळालं, 140. जीएनपी मध्ये काय आहे, जीडीपी मायनस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ठीक आहे. जीडीपी मध्ये काय, 150 प्लस 10. 150 प्लस 10 किती आहे, 160 मायनस 50. 160 मायनस 50 किती आहेत, 110. किती आलं मग जीएनपी आपलं, 110. एनएनपी मध्ये काय आहे बघा, जीएनपी मायनस डेप्रिशिएशन. काय आहे, जीएनपी मायनस डेप्रिशिएशन. मग 110 मधून किती मायनस करायचे आपल्याला, 8 मायनस करायचे. मग किती आलं आपल्याला एकूण, 102. एनएनपी किती आलं, 102 आलं. ठीक आहे. टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स. टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये काय काय गोष्टी आहेत बरं. पहिला आहे ऑन ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट, लेवल ऑफ डेव्हलपमेंट. कशामध्ये आहे, बेसिस ऑफ लेवल ऑफ डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये एक आहे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिक्स्ड इकॉनॉमी. किती प्रकारच्या आहेत इकॉनॉमीज, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिक्स्ड इकॉनॉमी. या 3 प्रकारच्या काय आहेत, इकॉनॉमिक्स आहेत. कॅपिटलिस्ट मध्ये कुठली कंट्री आहे बरं, यूएस आहे. सोशलिस्ट मध्ये कुठली कंपनी आहे, रशिया आणि चायना आहे. मिक्स्ड मध्ये कुठली इकॉनॉमी आहे, मिक्स मध्ये आहे आपला भारत देश. मग ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला विचारू शकतात की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी फ्रॉम द फॉलोइंग विच कम्स अंडर द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की यूएस आहे. त्याच्यानंतर मग सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये काय पार्ट्स येतात, कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, मध्ये सोशलिस्ट इकॉनॉमी बद्दलचं आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे मिक्स इकॉनॉमी बद्दल. मिक्स इकॉनॉमी बद्दलच्या आपल्याला गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल. ओनरशिप मध्ये एक आहे डेव्हलप्ड आहे, दुसरा आहे डेव्हलपिंग. डेव्हलप मध्ये काय ऑलरेडी डेव्हलप झालेले आहे. डेव्हलपिंग मध्ये काय आहे, अंडर प्रोसेसमध्ये आहे. डेव्हलप ऑलरेडी झालेला आहे, डेव्हलपिंग काय आहे, प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मार्केट रिपोर्ट, फॅक्ट्स अबाउट द इंडियन इकॉनॉमी. इंडिया हॅज अ मिक्स इकॉनॉमी. व्हॉट, इंडिया हॅज अ मिक्स्ड इकॉनॉमी. व्हॉट फॉर्म ऑफ इकॉनॉमी डज दे हॅज, इंडिया हॅज अ मिक्स्ड इकॉनॉमी. नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये, हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन ॲग्रिकल्चर. कशावरती रिलाय आहेत वर्कर्स, ॲग्रिकल्चरवरती. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लोअर दॅन इन यूएस. कॉस्ट ऑफ लिव्हिंग कशी आहे, लोअर आहे अमेरिकेपेक्षा. इंडियन मिडल क्लास इज बिगर दॅन द यूएस मिडल क्लास. इंडियन मिडल क्लास कशी आहे, लोअर आहे यूएस मिडल क्लासपेक्षा. इट इज अन अट्रॅक्टिव्ह कंट्री फॉर आउटसोर्सिंग सच एज कॉल सेंटर्स. अट्रॅक्टिव्ह कंट्री कशासाठी आहे, कॉल सेंटरसाठी. नेक्स्ट आहे बॉलिवूड कॉन्ट्रीब्युट्स बिलियन टू इंडियाज जीडीपी. कशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात, इंडियाच्या जीडीपी मध्ये. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर मध्ये काय काय येतात, जे ॲग्रिकल्चर आपल्याला निसर्गातून येतात. सेकंडरी मध्ये काय येतात, इंडस्ट्रीज मध्ये तयार होतात. टर्शरी मध्ये काय येतात, सर्व्हिस सेक्टर. मग रुपीज कम्स फ्रॉम आणि रुपीज गोज टू. कम्स फ्रॉम ऑन वॉट, नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट ऑन हाऊ मच परसेंट, 6%. बॉरोइंग and other liabilities, non-tax revenues, customs, GST, corporate tax, union excise duties. हे सगळे काय आहे, कम्स फ्रॉम. रुपीज गोज टू मध्ये काय आहे बरं, रुपीज गोज टू मध्ये पेन्शन, सेंट्रलाइज स्पॉन्सर स्कीम्स, सबसिडीज, डिफेन्स,
फायनान्स कमिशन ऑन अदर ट्रान्सफर्स, स्टेट शेअर अँड टॅक्सेस एक्सेट्रा. काय रुपीज कम्स इन आणि गोज टू, याचं आपल्याला प्रॉपरली नॉलेज असलं पाहिजे. नेक्स्ट मग काय आहे याच्यामध्ये, इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950 टू 1990 स्पॅन 4 डिकेड्स. किती डिकेड्स? 4 डिकेड्स. ऑलमोस्ट 50 इयर्स त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, 40 इयर्स त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेले आहे, स्पेंड केलेले आहेत. ठीक आहे. इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950 टू 1990 स्पॅन 4 डिकेड्स कल्मिनेटिंग इन एस्टॅब्लिशमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द 5-year plans. Many significant developments have occurred in agriculture, industry, trade, and other economic areas. India has successfully transitioned from an agriculture economy to an industrialized mixed economy. Agriculture पासून तर ते कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये ते काय झालेलं आहे, कन्वर्ट झालेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट 5-year प्लॅन, त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट 5-year प्लॅनचा ऑब्जेक्टिव्ह कसा आहे, 1951 पासून तर 1956 पर्यंत, 1951 पासून तर 56 पर्यंत काय आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. सेकंड 5-year प्लॅन काय आहे, 1956 पासून तर 61 पर्यंत, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आता ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या आपल्या अत्यंत पाठात झाल्या पाहिजे. थर्ड झाले, फोर्थ मध्ये काय, 1969-74 सेल्फ रिलायन्स अँड सस्टेन ग्रोथ. रिमूव्हल ऑफ पॉवर्टी 1974 आणि 79 मध्ये. 6th 5-year प्लॅन कधी आला होता, 1985 मध्ये. 7th 5-year प्लॅन 1985-1990 मध्ये. 8th 5-year प्लॅन 1990-97 मध्ये. 9th 5-year प्लॅन 97-2002. 10th 5-year प्लॅन 2002-2007 मध्ये. 11th 5-year प्लॅन 2007-12 मध्ये. 12th 5-year प्लॅन 2012 आणि 17 मध्ये. सो ह्या गोष्टी आपल्याला काय असल्या पाहिजे, माहिती असल्या पाहिजे मित्रांनो. LPGचा फुल फॉर्म आपल्याला पाहिजे, माहिती असला पाहिजे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. मी हे प्रॉब्लेम्स आपण बघितले. 5 इन्फ्रास्ट्रक्चर, टाइप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, एनर्जी, वॉटर, सॅनिटेशन, कम्युनिकेशन आणि सोशल कमर्शियल थिंग्स. डेफिनेशन अँड स्कोप ऑफ फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की टॉप 10 इकॉनॉमिक्स आपल्या इंडियामध्ये कोणते आहेत, आपल्या वर्ल्डमध्ये कोणते आहेत, मग याच्यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे. सर्वात जास्त टॉप मोस्ट इकॉनॉमीमध्ये पहिला नंबर आहे, कोणाचा आहे नंबर, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा आहे. किती आहे नॉमिनल जीडीपी इन ट्रिलियन्स, $26 ट्रिलियन नॉमिनल जीडीपी आहे. कुठल्या देशाची, युनायटेड स्टेट्सची. मग तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये विचारू शकतात, हायरार्कीमध्ये लावा की सर्वात जास्त इकॉनॉमी कोणाची आहे, सर्वात जास्त कमी इकॉनॉमी कुठल्या देशाची आहे, तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट कोणाची आहे, चायनाची आहे. चायनाची किती आहे, 21.8. किती आहे चायनाची, 21.8. जपानची किती आहे, 5.29. किती आहे, 5.29. जर्मनीची किती आहे, 4.56. आणि इंडियाची किती आहे, 3.38. बघा आता इंडियाची एवढी सगळी पॉप्युलेशन असून सुद्धा आपली जीडीपी किती कमी आहे बरं. मग हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कशामध्ये आहे नॉमिनल जीडीपी, जीडीपी मग आपण काय पाहिलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय पाहिलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक है. उसके बाद देखो फ्रांस की कितनी है, 3.86. कनाडा की कितनी है, 2.362. उसके बाद इटली की कितनी है, 2.169. आणि ब्राझीलची किती आहे, 1.98. ठीक आहे. सो एवढ्या आपल्याला इकॉनॉमिक्स या माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे, पंचवार्षिक योजना आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं. बघा तुम्हाला जर मराठीमध्ये पाहिजे असेल किंवा त्यांचा लक्ष्य दर किती होता याच्यावरती एखादा प्रश्न ते विचारतील. ते काय विचारतील की 6वी पंचवार्षिक योजना 1990-85 मध्ये आली होती. कधी आली होती, 1980-85 मध्ये. प्राथमिक क्षेत्र काय होतं त्याचं, कृषी आणि उद्योग. काय होतं त्याचं क्षेत्र, कृषी आणि उद्योग. मग त्याचा दर किती होता, 5.2. किती होता दर त्याचा, 5.2. ठीक आहे. 8वी पंचवार्षिक योजना कधी आली होती, 1992 ते 97 मध्ये. कधी आली होती, 92 ते 97 मध्ये. ते कशामध्ये आलं होतं, मानवी स्त्रोत आणि शिक्षा. मानवी स्त्रोत आणि शिक्षा. 9वी योजना कधी आली होती, 1997-2002 मध्ये. काय, सामाजिक न्याय. कशासाठी आली होती, सामाजिक न्यायासाठी आली होती. 10वी पंचवार्षिक योजना कधी आली होती, 2002 ते 2007. कशासाठी आली होती ती, रोजगार. कशासाठी आली होती, रोजगार. रोजगार आणि ऊर्जा. 11वी पंचवार्षिक योजना कधी आली होती, 2007 ते 2012 मध्ये. समावेशी विकास. कशामध्ये होती, समावेशी विकास मध्ये. ठीक आहे. आता हे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पण पाहिलं. एक्सचेंज बार्टर सिस्टम होती आपल्या देशामध्ये. हे इव्हॉल्युशन ऑफ मनी पण आपण पाहिलं. बार्टर सिस्टम, गोल्ड, मेटॅलिक कॉइन्स, पेपर मनी, प्लास्टिक मनी, इलेक्ट्रॉनिक मनी आणि फायनली आता चालू आहे क्रिप्टोकरन्सी. तर आज आपण थोडंसं बँकिंग सिस्टम बद्दल जाणून घेणार आहोत. कशाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो, आता आपण बँकिंग
सिस्टम बद्दल. मग बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधी आला होता हा? 1949 मध्ये. कधी आला होता? 1949 मध्ये. 1949 नुसार बँकिंग म्हणजे काय? कर्ज देण्याकरता किंवा गुंतवणूक करण्याकरता लोकांकडून पैशाच्या काय स्वीकारणे, ठेवी स्वीकारणे. या ठेवी मागणी केल्याबरोबर किंवा इतर प्रकारे परत करावयाच्या असतात आणि त्या धनादेश, धनाकर्ष, आज्ञा इतर प्रकारे काढून घेतात. आता बँक कशा पद्धतीने चालते? आता 5 लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे? बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. आता मग त्या 5ही लोकांना एकदाच त्यांना हे लागणार आहे का बरं? पैसे वगैरे एकदाच लागतील का त्यांना? नाही. 5 लोकांपैकी 2 लोकांनी एफ डी केलेलं असेल, त्याच्यानंतर 2 लोकांनी सेव्हिंग मध्ये ठेवलेलं असेल आणि एखाद्या माणसाला फक्त पैसे लागू शकतात. मग बँकेचा फायदा कशा पद्धतीने होतो? ठराविक लोकांना त्याचा फायदा होतो, ठराविक लोकांना त्याचा काय होतो? तोटा होतो. बरोबर. आता बँकेचं काय काय असतं बरं? बचत खाते आहे त्याच्यामध्ये, चालू खाते आहे, रोख पते ठेवण्याचं काम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून काय आहे? विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना आहे, विविध प्रकारच्या कर्ज योजना आहे, सुरक्षा जमा योजना आहे, बँक हमी योजना आहे, पत्र व्यवहार आहे, हुंडी व्यवहार आहे, विमा विक्री आहे किंवा परदेशात पैसे पाठवणे, कर संकलन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय केलेल्या आहेत? मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपल्या आरबीआयच्या गव्हर्नर बद्दल माहिती असलं पाहिजे. कोण आहेत बरं आरबीआयचे गव्हर्नर? शशिकांत दास. कोण आहेत आरबीआयचे गव्हर्नर? शशिकांत दास. ठीक आहे. आता आरबीआयच्या स्थापनेसंदर्भातील तथ्यात्मक बाबी, फॅक्च्युअल डाटा आरबीआय बद्दलचा काय असला पाहिजे आपल्याला? आरबीआय बद्दलचा फॅक्च्युअल डाटा असला पाहिजे. आरबीआय ऍक्ट कधी आलाय मग? 6 मार्च 1934 मध्ये. कधी आलेला आहे आरबीआयचा ऍक्ट? 6 मार्च 1934 मध्ये आलेला आहे. आरबीआयची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 मध्ये. कधी झालेली आरबीआयची स्थापना? 1 एप्रिल 1935 मध्ये. मग आरबीआयची सार्वजनिक मालकी हस्तांतर कायदा कधी आला? 1948. म्हणजे जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना, या फॅक्च्युअल गोष्टींचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे मित्रांनो. काय असलं पाहिजे? नॉलेज असलं पाहिजे फॅक्च्युअल गोष्टींचं. काय आहे त्याच्यामध्ये? मग पहिलं आरबीआय ऍक्ट कधी आला? 6 मार्च 1934 मध्ये आला. आरबीआयची सार्वजनिक महिलांकडे मालकी हस्तांतर कायदा कधी आला? 1948 मध्ये. आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949 मध्ये. कधी झालं आरबीआयचे राष्ट्रीयकरण? 1 जानेवारी 1949 मध्ये. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधी आला? 10 मार्च 1949 मध्ये आला. कधी आला? 10 मार्च 1949 मध्ये. आरबीआय स्थापनेच्या वेळी आरबीआयचे मुख्यालय कुठे होते? कलकत्त्यामध्ये. आधी स्थापनेच्या वेळेस आरबीआयचे मुख्यालय कुठे होते? कोलकात्यामध्ये. म्हणजे वन लाईनर कम्प्लीट आन्सर्स आपल्याला याच्यामध्ये विचारतील. पहिलं काय आहे? सोपं पाठ करून टाकायचं. आरबीआय ऍक्ट कधी आला? 6 मार्च 1934 मध्ये. आरबीआय सार्वजनिक मालकी हस्तांतर कायदा कधी आला? 1948 मध्ये. मग मुंबईला कोलकात्यावर मुख्यालय कधी आले? 1937 मध्ये. मग तुम्हाला याच्यामध्ये हे प्रश्न विचारू शकतात. कशामध्ये प्रश्न विचारू शकतात तुम्हाला? हे वन लाईनर मध्ये, की हा कायदा कसा आला आणि कोणी आणला आणि कसा तो डेव्हलप झाला, या अनुषंगाने. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आर्थिक वर्ष काय आहे आपलं? 1 एप्रिल ते 31 मार्च काय आहे आपलं? फायनान्शियल इयर. कधी आहे फायनान्शियल इयर? 1 एप्रिल ते 31 मार्च. आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949 मध्ये. 1 जानेवारी 1949 मध्ये काय झालं? आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? 1 जानेवारी 1949 मध्ये. आरबीआयच्या भाग भांडवलात खाजगी भांडवलदारांचा काय होता? वाटा होता. काय होता? वाटा होता. कोणाचा वाटा होता? खाजगी भांडवलदारांचा वाटा होता. आरबीआयच्या कार्यपद्धतीवर होत होता. म्हणून स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सगळे शेअर्स घेऊन आरबीआयचे राष्ट्रीय जी मालकी होती भारत सरकारच्या ताब्यात घेण्यात आली. कधी आली? 1 जानेवारी 1949 मध्ये. का बरं? आता माझा देश आझाद झालेला आहे. आता मला गोष्टी चालवायच्या आहेत. मला बँकिंग चालवायचं आहे, मला ॲग्रिकल्चर चालवायचं आहे, मला बेसिक डेव्हलपमेंट आपण माझ्या देशात करायचे. मग याच्यासाठी मी काय करणार? आरबीआयचे काय करणार? मी राष्ट्रीयकरण केलं. आणि राष्ट्रीयकरण केल्यानंतर मग सगळा हक्क कोणाकडे आला? स्वतः सरकारकडे आला. कोणाकडे आला? गव्हर्नमेंटकडे आला. ओके. त्याच्यानंतर काय आहे? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधी आला? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 10 मार्च 1949. कधी आला? 10 मार्च 1949. त्याच्यानंतर हा ऍक्ट, या कायद्यानुसार भारतातील सर्व व्यापारी बँकांवर केले. नवीन बँक सुरू करण्यासाठी आरबीआयची परवानगी बंधनकारक करण्यात आली. आरबीआयची परवानगी कशी करण्यात आली? बंधनकारक करण्यात आली. ठीक आहे. आरबीआयचे मध्यवर्ती संचालक मंडळ काय आहे? पहिले आहेत गव्हर्नर. त्याच्यानंतर आहेत 4 डेप्युटी गव्हर्नर.
त्याच्यानंतर आहे स्थानिक मंडळ प्रतिनिधी, त्याच्यानंतर आहे शासकीय प्रतिनिधी 2, गैर शासकीय प्रतिनिधी आहेत 10. ठीक आहे. आता हे का बरं लक्षात ठेवायचं, मध्ये तुम्हाला विचारतील आरबीआयचे गव्हर्नर किती असतात, 1 असतात. डेप्युटी गव्हर्नर आरबीआयचे किती असतात, 4 असतात. त्याच्यानंतर मग स्थानिक मंडळ प्रतिनिधी किती आहेत, 4. शासकीय प्रतिनिधी किती आहेत, 2. गैर शासकीय प्रतिनिधी आहेत 10. त्याच्यानंतर गैर कार्यालयीय संचालक हे येतात 4 आणि 2 किती झाले, 4 आणि 2 6 आणि 10 म्हणजे 16 मेंबर आहेत. डेप्युटी गव्हर्नर मध्ये किती मेंबर आहेत, 4 आहेत. आणि गव्हर्नर किती असतो आपला, 1 असतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आरबीआयचे गव्हर्नरची नियुक्ती कोण करतं, नियुक्ती करतं भारत सरकार. कोण करतं, भारत सरकार. त्याचा कालावधी किती आहे बरं, 5 वर्षाचा. गव्हर्नर हा आरबीआयचा मुख्य कार्यकारी कोण असतो, संचालक असतो. कोण असतो, कार्यकारी संचालक असतो. कोणाचा, आरबीआयचा. सध्या 3 वर्ष कालावधीसाठीच गव्हर्नरची काय करण्यात आलेली आहे, नेमणूक करण्यात आलेली आहे. काय करण्यात आलेली आहे, गव्हर्नरची नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला ज्या मौद्रिक धोरण समिती आहेत, मॉनिटरी पॉलिसी कमिटीज, काय, मॉनिटरी पॉलिसीज कमिटीज, मग ह्या कमिटीज बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. बघा काय आहे, खालील विविध समित्यांनी वेळोवेळी चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्याची शिफारस केलेली आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठले कुठले धोरण त्यांनी हे केलेलं आहे बरं, वाय रेड्डी समिती. वाय रेड्डी समिती कधी आली, 2002 मध्ये. मिस्त्री समिती कधी आली, 2009 मध्ये. मग या समित्यांबद्दल आपल्याला एक ओव्हरऑल एक बेसिक नॉलेज असलं पाहिजे. तारापूर समिती कधी आली, 2007 मध्ये. रघुराम राजन समिती आली. उर्जित पटेल समिती 2013 मध्ये आली. केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 मध्ये. आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये दुरुस्ती करण्याचे विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक संमत झाल्यामुळे आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये मौद्रिक धोरण समितीची व्याख्या व रचना अधिक स्पष्ट करण्यात आली. बरोबर आहे. मौद्रिक धोरण समिती रचना कधी करण्यात आली, आरबीआय द्वारा नियुक्त सदस्य, पदसिद्ध सदस्य. आरबीआयचे गव्हर्नर हे कोण असतात, एमपीसीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आणि आरबीआय मधून कोण आलं, बघा मौद्रिक धोरण समितीची रचना कशी आलेली आहे, 6 सदस्य. काय काय आहे, 6 सदस्यामध्ये आरबीआय द्वारा नियुक्त सदस्य, पदसिद्ध सदस्य. आरबीआयचे गव्हर्नर एमपीसी पदसिद्धचे अध्यक्ष आहेत. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर, आरबीआय मधील अधिकारी, हे 3 नियुक्त केलेले असतात 6 सदस्यांमध्ये. मग तुम्हाला प्रश्न काय विचारतील ते, हे जे 6 सदस्य आहेत याच्यामध्ये तिघांची पोस्ट कोणती होती, म्हणजे कोणते, मौद्रिक धोरण समिती, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. किती सदस्य आहेत त्याचे, 6 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये 3 आरबीआय द्वारा नियुक्त केलेले आहेत. कोणाद्वारे, आरबीआय द्वारे. मग आरबीआयचे गव्हर्नर एमपीसीचे काय आहेत, पदसिद्ध अध्यक्ष आहेत. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आणि आरबीआय मधील अधिकारी. त्याच्यानंतर काय, केंद्र सरकार द्वारा नियुक्त सदस्य. केंद्र सरकार द्वारा नियुक्त कोण कुठले सदस्य आहेत, हे सदस्य बँकिंग, अर्थव्यवस्था, वित्तीय क्षेत्र, चलन विषयक धोरण इत्यादी क्षेत्रातील कोण असतात, हे तज्ज्ञ असतात. ठीक आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नंतर मग काय आहे बरं, नंतरचा पॉईंट काय आहे, नंतरचा पॉईंट आहे की बँकिंग क्षेत्रातील संबंधित विविध समित्या. काय काय आहेत, विविध समित्या. मग कोणत्या समित्या आहेत त्याच्यामध्ये, पहिली आहे आरबीआय. त्याच्यानंतर मग आरबीआय कुठल्या समितीच्या अंडरमध्ये आली होती, आरबीआय आली होती यंग हिल्टन आयोगाच्या याच्या माध्यमातून. ठीक आहे. मग ह्या समित्या तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला काय करतात ते विचारतात. मग पहिली आरबीआय कोणाच्या माध्यमातून आलेली होती, यंग हिल्टन समितीच्या माध्यमातून. ठीक आहे. त्याच्यानंतर एसबीआय एडी गोलवाल समिती कोणाच्या माध्यमातून आली होती, एसबीआय एडी गोलवाल समितीच्या माध्यमातून. आरआरबी नरसिंहन समिती, आरआरबी नरसिंहन समिती. ठीक आहे. आता हे जे पॉईंट्स याच्यामध्ये दिसतात हे सगळे काय करायचे, आपल्याला डिटेलमध्ये अंडरस्टँड करायचे, डिटेलमध्ये काय करायचे, लक्षात ठेवायचे. वैश्विक बँक संकल्पना, आर एच खान समिती. वैश्विक बँक संकल्पना, आर एच खान समिती. त्याच्यानंतर स्मॉल फायनान्स बँक कोणाच्या याच्यामध्ये आली होती, विमल जालन समिती. कुठली समिती, विमल जालन समिती. ठीक आहे. त्याच्यानंतर अग्रणी बँक योजनेची रचना कोणी केली होती, एफ एस नरिमन. कोणी केली होती, एफ एस नरिमन यांनी. त्याच्यानंतर क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन, गाडगीळ कार्यगट. स्थानिक क्षेत्रीय बँक कोणी आणलं होतं, आरबीआयने मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या होत्या. कोणी सूचना जाहीर केल्या होत्या, आरबीआयने सूचना जाहीर केल्या होत्या.
नाबार्डची समिती कुठली होती? शिवरामन समिती. नाबार्डची समिती कुठली होती? शिवरामन समिती. एक्झिम बँकची समिती कुठली होती? अलेक्झांडर समिती व टंडन समिती. अलेक्झांडर समिती व टंडन समिती. NHBची समिती कुठली होती? रंगराजन कार्यगट. रंगराजन कार्यगट. NHBची समिती कुठली होती? रंगराजन कार्यगट. अग्रक्रम क्षेत्र प्रमाणपत्र योजना, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट, ही कुठल्या समितीच्या माध्यमातून आलं होतं? रघुराजन समिती. कुठली? रघुराजन समिती यांच्या माध्यमातून. नेक्स्ट आहे बँकिंग ग्राहक सेवांमध्ये सुधारणा, गोईपुरिया समिती. बँकिंग ग्राहक सेवांमध्ये सुधारणा कोणी आणली होती? गोईपुरिया समिती यांनी आणली होती. शेवटची काय आहे बरं? शेवटची आहे बँकांच्या प्रशासकीय रचनेविषयी समिती. बँकांच्या प्रशासकीय रचनेविषयी समिती. कुठली समिती होती मग ही? नायक समिती. ठीक आहे. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. किती बँकांचे? 14 बँकांचे. मग यांची नावं लक्षात ठेवायची का? तर यांचं एक ओव्हरव्ह्यू आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा, पहिलं काय आहे? 19 जुलै 1969 ला बँकिंग कंपनी हस्तगत व मालकी हस्तांतर कायदा केंद्र सरकारद्वारे आला होता. याची ठेवी किती होती? 50 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या 14 बँकांचे काय करण्यात आले? राष्ट्रीयकरण करण्यात आले. काय करण्यात आले? राष्ट्रीयकरण करण्यात आले. 31 मार्च 1970 ला बँकिंग कंपनी हस्तगत कायदा 1970 ला आला. मग कुठल्या कुठल्या बँका होत्या याच्यामध्ये? बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक कॅनरा बँक, देना बँक, सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँक. मग या बँकांचं राष्ट्रीयकरण का बरं करण्यात आले? या बँकांच्या माध्यमातून सामान्य नागरिकाचा, सामान्य माणसाचं सुद्धा बँक अकाउंट याच्यामध्ये काय असलं पाहिजे? व्यवस्थित असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 बँकांचं पुन्हा एकदा राष्ट्रीयकरण केलं होतं. 6 बँकांचं पुन्हा एकदा राष्ट्रीयकरण केलं होतं. मग याच्यामध्ये काय होतं? 15 एप्रिल 1980 ला 200 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 6 बँकांचे काय करण्यात आले? राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्याच्यानंतर मग बँकिंग कंपनी हस्तांतर कायदा 1980 समंत 11 जुलै 1980 रोजी समंत करण्यात आला. काय करण्यात आला? समंत करण्यात आला. त्याच्यानंतर राष्ट्रीयकरण झालेल्या 6 बँका खालीलप्रमाणे आहेत: आंध्रा बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक, पंजाब आणि सिंध बँक आणि विजया बँक. या 6 बँका करण्यात आल्या. त्याच्यानंतर मग या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनचे आपल्याला काय माहिती असले पाहिजे? नावे माहिती असले पाहिजे. ठीक आहे. पहिलं कुठलं आहे बरं? स्मॉल इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. काय आहे? इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कधी आले हे? जानेवारी 1955 मध्ये. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कधी आलं हे? 1948 मध्ये. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, हेड ऑफिस कुठे याचं? मुंबईमध्ये. 1 फेब्रुवारी 1964 मध्ये. नेक्स्ट आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड. कधी आली? 12 जुलै 1982 मध्ये. 5वी आहे इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया, 20 मार्च 1985 मध्ये. स्मॉल स्केल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी. याचं हेड ऑफिस कुठे आहे? लखनौमध्ये. कधी आलं हे? 1990 मध्ये. नेक्स्ट आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, एक्झिम बँक. कधी आली? 1 जानेवारी 1982 मध्ये. नेक्स्ट आहे रिजनल अँड रुरल बँक ऑफ इंडिया, RRB. हेड ऑफिस आहे कोलकात्याला. कधी आलं हे? 2 ऑक्टोबर 1975 ला. 9वा आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC. हेड ऑफिस कुठे याचं? मुंबईमध्ये. सप्टेंबर 1956 मध्ये. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. कधी आले? 1921 मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हेडक्वार्टर कुठे? मुंबईमध्ये. 1 एप्रिल 1935 मध्ये. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल क्रेडिट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जानेवारी 1955 मध्ये. स्टेट बँक ऑफ इंडिया 1 जुलै 1955 मध्ये. नॅशनल हाऊसिंग बँक कधी आले? जुलै 1988 मध्ये. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कधी आलं? 1 नोव्हेंबर 1972 मध्ये. आणि नाबार्ड कधी आले? 12 जुलै 1982 मध्ये. तर यांच्या डेट्स, यांचे हेडक्वार्टर्स, यांचे कार्याधिकारी यांच्याबद्दलचे आपल्याला काय असलं पाहिजे? नॉलेज बेसिक असलं पाहिजे. ठीक आहे. पहिलं काय आहे? इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कधी आलं? जानेवारी 1955 मध्ये. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कधी आलं? 1948 मध्ये. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, हेड ऑफिस मुंबईमध्ये. कधी आलं? 1 फेब्रुवारी 1964 मध्ये. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 12 जुलै 1982. कधी आलं? 12 जुलै 1982 मध्ये. इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया 20 मार्च 1985 मध्ये. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी. हेड ऑफिस कुठे आहे? लखनौमध्ये. एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, एक्झिम बँक. कधी आली? 1 जानेवारी 1982 मध्ये. त्याच्यानंतर काय? RRB. हेड ऑफिस कुठे आहे त्याचं? कलकत्त्यामध्ये. कधी आलं हे? 2 ऑक्टोबर 1975 मध्ये. नेक्स्ट आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC. हेड ऑफिस कुठे याचं? मुंबईमध्ये. कधी आलं हे? 1956 मध्ये. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 1921 मध्ये आलं. कधी आलं? 1921 मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हेडक्वार्टर कुठे याचं? मुंबईला.
इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर कुठे? जानेवारी 1955ला. स्टेट बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर कुठे आहे? 1 जुलै 1955ला. कधी त्याचं इस्टॅब्लिश कुठे झालं? 1 जुलै 1955ला. नॅशनल हाऊसिंग बँक जुलै 1988मध्ये. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1 नोव्हेंबर 1972मध्ये. नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कधी आलं? जुलै 12 1982मध्ये. मग ह्याच बघा, आता घोष समिती बँक घोटाळ्यासाठी आली होती. कशासाठी आली होती घोष समिती? बँक घोटाळ्यासाठी आली होती. मग ह्या घोष समितीबद्दल आपल्याला थोडंसं माहिती असलं मग विचारतील ते, बँक घोटाळ्यासाठी कुठली समिती आली होती? तर ती होती घोष समिती. त्याच्यानंतर ओंकार गोसावी समिती कशासाठी आली होती? औद्योगिक बिमारी आणि कॉर्पोरेट पुनर्गठनसाठी. त्याच्यात झाकी रामन समिती बैंक और वित्तीय संस्थानों की प्रतिभूतियों और लेन देन की जांच करने के लिए. नंतर जिलानी समिती कधी आली होती? ऋण प्रणालीसाठी. गोयपुरिया समिती कधी आली होती? ग्राहक सेवेसाठी. त्याच्यानंतर मल्होत्रा समिती कधी आली होती? भीमा क्षेत्र सुधारसाठी. डॉक्टर मेहता समिती कधी आली होती? एकीकृत ग्रामीण विकास कार्यक्रम नरसिंहन समिती वित्तीय क्षेत्र आणि सुधारसाठी. नायक समिती कधी आली होती? SSS क्षेत्राच्या ऋणासाठी. रंगराजन समिती कधी आली होती? सार्वजनिक क्षेत्राचा विनिवेशसाठी. नंतर मग आहे राज समिती कृषी होल्डिंग टॅक्ससाठी. खुसरो समिती कृषी ऋणसाठी. भगवती समिती लोक कल्याणासाठी. राजा चल्लय्या समिती कर सुधारण्यासाठी. ठीक आहे. मग या फॅक्च्युअल नॉलेज, फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला वेगवेगळे हे जेवढं फॅक्च्युअल दिलेलं आहे हे तुम्हाला कंप्लीट काय असलं पाहिजे? पाठ असलं पाहिजे. काय असलं? कंप्लीट पाठांतर तुमचं असलं पाहिजे. बघा पुन्हा एकदा काय काय बघितलं आपण? टॉप 10 इकॉनॉमिक्स इन द वर्ल्ड. किती इकॉनॉमिक्स बघितले आपण वर्ल्डमधल्या? टॉप 10 इकॉनॉमिक्स. युनायटेड स्टेट्स, चायना, जपान, जर्मनी, इंडिया, UK, फ्रान्स, कॅनडा आणि इटली. पंचवार्षिक योजना, त्याचं वर्ष, त्याचे क्षेत्र आणि त्याचा दर हे आपल्याला माहिती असावे. पहिली योजना कधी आली? 1951 मध्ये आली. दुसरी योजना कधी आली? 1956 मध्ये आली. ठीक आहे. त्याच्यानंतरची योजना कधी आली? तिसरी योजना कधी आली? 1961 मध्ये आली. ठीक आहे. त्याच्यानंतरची योजना कधी आली? 1974 मध्ये. म्हणजे हे कंप्लीट आपल्याला याचं ओव्हरव्ह्यू, ओव्हरऑल नॉलेज बऱ्यापैकी काय असलं पाहिजे? आपल्याला नॉलेज असलं पाहिजे मित्रांनो. एकच मिनिट. त्याच्यानंतर 10वी योजना, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या कंप्लीट योजना, त्याचं उद्दिष्ट आणि पर्सेंटेज आपल्याला माहिती असलं पाहिजे. नंतर आहे बार्टर सिस्टम. याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यानंतर आहे इव्हॅल्युएशन ऑफ मनी. ठीक आहे. इव्हॅल्युएशन ऑफ मनीमध्ये काय आहे? पहिला आहे बार्टर, गोल्ड, मेटल कॉइन्स, पेपर मनी, प्लास्टिक मनी, इलेक्ट्रॉनिक मनी, क्रिप्टो करन्सी. ठीक आहे. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधी आलं? 1949 मध्ये आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बचत खाते, चालू खाते, रोख खाते, विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना, विविध प्रकारच्या कर्ज योजना, सुरक्षा जमा कक्ष, बँक हमी, पत्र व्यवहार, हुंडी व्यवहार, विमा विक्री, परदेशात पैसे पाठवणे, कर संकलन या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मग काय आहे? RBIचे गव्हर्नर. RBIचे गव्हर्नरबद्दल आपल्याला माहिती असले पाहिजे. त्याच्यानंतर काय? RBIचे राष्ट्रीयकरण. नंतर आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधी आला? हा 1934 मध्ये. मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी कमिटीज. किती सदस्य होते त्याचे? 6 सदस्य होते. RBI द्वारा घेतलेले आणि 3 नियुक्त केलेले. आता हे वेगवेगळे घटक, याची समिती, नाबार्डचे वेगवेगळे घटक आणि समित्या. नाबार्ड कुठलं आहे? शिवरामन समिती. एक्झिम बँक अलेक्झांडर समिती. NHB रंगराजन. प्रायोरिटी सेक्टर समिती राजन समिती. बँक ग्राहक सेवांमध्ये सुधारणा गोयपुरिया समिती. बँकांच्या प्रशासकीय रचनेची समिती नायक समिती. ठीक आहे. याच्यानंतर RBI, SBI, RRB, वैश्विक बँक संकल्पना, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट्स बँक, अग्रणी बँक योजना या विविध योजना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. त्याच्यामध्ये 19 जुलै 1969ला बँक कंपनी हस्तंगत व मालकी हस्तांतर कायदा हे एक आहे. ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले. 31 मार्च 1970ला बँकिंग कंपनी हस्तगत मालकी कायदा 1970ला आहे. बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ कॅनडा, देना बँक, सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँक,
बँक ऑफ इंडिया या विविध बँकांना आपण काय केलं, नॅशनलाइज करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर मग काय आहे, 6 बँकांचे पुन्हा एकदा आपण काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. कधी केलं, 1980 मध्ये, 15 एप्रिल 1980 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड देअर इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कुठल्या कुठल्या आहेत, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मग काय आहे, इंडस्ट्रियल फायनान्स अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक, स्मॉल स्केल बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. ठीक आहे. लाईफ इन्शुरन्स अँड कॉर्पोरेशन, इम्पेरियल बँक्स ऑफ इंडिया, RBI यांचं डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट आणि कुठल्या कुठल्या डेटला त्यांचं एस्टॅब्लिशमेंट झालं, त्यांचे हेड ऑफिस कुठे आहे आणि त्यांचे हेड पर्सन्स कुठे आहेत, या गोष्टींचं आपल्याला काय बेसिक नॉलेज असलं पाहिजे. मग महत्त्वपूर्ण समिती बँकांचा, घोष समिती ओंकार गोस्वामी, झाकर किरामन जिलानी समिती, गोयपुरिया समिती, मल्होत्रा समिती, डॉक्टर मेहता समिती, नायक समिती, रंगराजन, राज समिती, खुसरो समिती, भगवती आणि राजा चल्लैया या बेसिक समिती आपल्याला काय असल्या पाहिजे मित्रांनो, माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. तर मग आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय कव्हर केलं, आजच्या लेक्चर्समध्ये आपण बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक्स कव्हर केलं. त्याच्यानंतर अजून काय कव्हर केलं, आपण इव्हॅल्युएशन ऑफ मनी बद्दल थोडंसं समजून घेतलं. अजून त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा स्टडी केला आपण. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्टडी केला, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह बघितला, वर्ल्डच्या इकॉनॉमिक्सची $1 ट्रिलियन मध्ये किती त्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे, किती त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे, या गोष्टी आपण प्रॉपर पाहिल्या. त्याच्यानंतर अजून आपण काय पाहिलं, ग्लोबल इकॉनॉमिक्स, नॉमिनल GDP आणि इयरली GDP, ट्रिलियन US मध्ये वगैरे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर, वेगवेगळं डिवायडेशन आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. लँडचं डिवायडेशन, कॅपिटलचं डिवायडेशन, लेबरचं डिवायडेशन, एंटरप्रेनरचं डिवायडेशन, हे सगळं वेगवेगळं फॉर्ममध्ये आपण समजावून घेतलं. नेक्स्ट अजून काय पाहिलं, मायक्रो आणि मॅक्रोचा आपण काय पाहिलं, डिफरन्स पाहिला. मायक्रो इकॉनॉमीमध्ये काय येतं, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय येतं, दोघांचे डिफरन्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. नॅशनल इन्कमबद्दल आपण समजावून घेतलं. GDP बद्दल बघितलं आपण, डेमोक्रेटिक बाउंड्रीज विदिन 1 इयर, गुड्स अँड सर्व्हिसेसचं काय असलं पाहिजे, फायनल अमाऊंट असले पाहिजे. ठीक आहे. या गोष्टी आपण याच्यामध्ये प्रॉपर पाहिलेल्या आहे. GDP मध्ये काय आहे, GNP मध्ये काय, GDP मध्ये टाटा 100 आहे, LG 50 आहे, टोटल 150. GDP मध्ये काय, डेप्रिशिएशन आपण काय करतो, मायनस करतो. GNP मध्ये काय होतं, GDP मध्ये बघा, प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, 150 प्लस 10 मायनस 50, 160 मायनस 50, 110. NNP मध्ये काय आहे, डेप्रिशिएशन आपण काय करतो, मायनस करतो. 110 मायनस 8, 102 NNP आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इकॉनॉमीज आपण पाहिल्या. याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल, डेव्हलप इकॉनॉमी एक आहे, डेव्हलपिंग इकॉनॉमी एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ओनरशिपमध्ये काय आहे, डेव्हलप इकॉनॉमी, आणि काय आहे दुसरं डेव्हलपिंग इकॉनॉमी. डेव्हलपमध्ये काय, ऑलरेडी डेव्हलप झालेला, डेव्हलपिंग म्हणजे अंडर प्रोसेसमधल्या इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहे. मार्केट रिपोर्ट आपण पाहिला, फॅक्ट्स अबाउट इंडियाज इकॉनॉमी. याच्यामध्ये गाळल्या जागांमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. पहिला प्रश्न काय येणार बरं, इंडिया हॅज अ मिक्स्ड इकॉनॉमी, हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन ॲग्रिकल्चर, द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लोअर दॅन द US. त्याच्यानंतर इंडियन मिडल क्लास इज बिगर दॅन US मिडल क्लास. इट्स अट्रॅक्टिव्ह कंट्री फॉर आउटसोर्सिंग सच ॲज कॉल सेंटर्स. बॉलिवूड कॉन्ट्रीब्युट्स बिलियन टू इंडियाज GDP. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय, रुपी कम्स फ्रॉम आणि रुपीज गोज टू. रुपीज कुठून येतात आणि रुपीज कुठे जातात. कम्स फ्रॉम नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट, बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, कस्टम्स, GST, कॉर्पोरेट टॅक्स, युनियन एक्साइज ड्युटीज आणि इन्कम टॅक्स. रुपीज गोज टू, रुपीज कुठे कुठे जातात. ठीक आहे. कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये रुपीज जातात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950s to 1990s span 4 decades culminating in the establishment and implementation of the 5-year plans. Many significant developments have occurred in agriculture, industry, trade, and other economic areas. India has successfully transitioned from an agriculture economy to industrialized mixed economy. ठीक आहे. 5-year प्लॅनमध्ये काय दिले, फर्स्ट 5-year प्लॅन 1951 ते 56 मध्ये, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. सेकंड 5-year प्लॅनमध्ये काय दिलं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. थर्ड 5-year प्लॅनमध्ये काय दिलं, सेल्फ सफिशियंट इन फूड, सेल्फ सफिशियन्सी इन इकॉनॉमी. फोर्थमध्ये काय दिलेलं आहे, सेल्फ रिलायन्स अँड सस्टेन ग्रोथ. फिफ्थमध्ये काय दिलेलं आहे, रिमूव्हल ऑफ पॉवर्टी. सिक्स्थमध्ये काय दिलं, इम्प्रूव्हमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. सिक्स्थमध्ये काय दिलेलं आहे, मॉडर्नायझेशन अँड इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. सेवन्थमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. 8th 9thमध्ये रुरल डेव्हलपमेंट अँड डिसेंट्रलाइज प्लॅनिंग. त्याच्यानंतर 10thमध्ये इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट. 11thमध्ये आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द पीपल. आणि 12thमध्ये आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. या मल्टिपल डेव्हलपमेंट्स आपल्याला प्रॉपरली काय असल्या पाहिजे मित्रांनो, माहिती असल्या पाहिजे. नंतर मग आपण LPG पण पाहिलं, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन.
टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स आपण पाहिले, 5 टाईप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहिलं, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, एनर्जी, वॉटर, सॅनिटेशन, कम्युनिकेशन वगैरे. पण डेफिनेशन आपण पाहिलं की इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्कॅर्स रिसोर्सेस, लँड, लेबर, capital and management, which are needed in order to produce goods and services that satisfied human wants. The field of agriculture economics is delimited by the application of economic science tools to the agriculture sector. Agriculture economics refers to all economic activities connected with the control of living organisms such as plants and animals. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे, दिस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ग्रॅव्हिटेट अराउंड द प्रोडक्शन ऑफ फूड, ग्रेन्स अँड इन्व्हॉल्व डिफरंट इकॉनॉमिक्स अँड डिफरंट सेक्टर्स. ठीक आहे. मग हे बेसिक्स या इकॉनॉमिक्सबद्दलचं आपल्याला बऱ्यापैकी काय असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. मग हे अंडरस्टँडिंग ही बेसिक्सच्या माध्यमातून मग मित्रांनो काय होत जातं, आपल्याला इकॉनॉमिक्सचे बऱ्यापैकी नॉलेज हे येऊन जातं. मग ते आजच्याच लेक्चरमध्ये आपण विविध गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. याच्याच माध्यमातून आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, इकॉनॉमिक्सला अजून ब्रॉड करायचं आहे, इकॉनॉमिक्सला अजून परफेक्ट करायचं आहे आणि प्रॉपरली आपल्याला अजून इकॉनॉमिक्स समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक्स पाहिलं, मग ॲग्रिकल्चर सेक्टरमधले इकॉनॉमिक्स पाहूया. विविध सेक्टर्समधले अजून इकॉनॉमिक्सचा आपण डिटेलमध्ये स्टडी हा आपण करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर मग आजच्या लेक्चरसाठी आज आपण इथेच थांबूयात. बाकीचं जे आहे त्या अपकमिंग लेक्चर्समध्ये गोष्टी आपण कव्हर करूयात. ठीक आहे. थँक्यू.